नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र पाटील तुमचं स्वागत करतोय आजच्या ह्या डायबिटीस वेबिनार मध्ये. आणि डायबिटीस बद्दल आपल्या मनात एकंदरीत सर्वच भारतीय लोकांच्या मनात प्रचंड गैरसमज आहेत. आणि गैरसमज म्हणजे डायबिटीस झाला की झाला, आयुष्यभर गोळ्या खाव्याच लागतील, आता यातून काही सुटका नाही. शिवाय डायबिटीस मध्ये काय खावे, काय खाऊ नये. काही लोक म्हणतात ही गोष्ट खाल्ली तर चालते, काही लोक तेव्हाच म्हणतात ही गोष्ट खायची नाही. मग अशा वेळी खरंच काय करायचं? डायबिटीस खरंच रिव्हर्स होतो का? औषध गोळ्या बंद होतील का? मला पहिल्यासारखं जीवन जगता येईल का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला हवी असतील तर तुम्हाला हा वेबिनार शेवटपर्यंत अटेंड करायचा आहे. तुमचं तन मन, धनाची आवश्यकता नाहीये, पण पंचप्राण आणून हा वेबिनार अटेंड करायचा आहे. हा पूर्णपणे गोष्ट समजून घ्यायची आहे. कारण की मित्रांनो, आरोग्यापेक्षा श्रेष्ठ असं काहीच नाहीये. गेलेलं धन पुन्हा मिळवता येतं, परंतु एकदा का आरोग्य गेलं तर ते पुन्हा मिळवता येत नाही. आणि म्हणूनच आज आपण पूर्ण चर्चा करणार आहोत. तर सर्वात इम्पॉर्टंट, हे सगळं प्रेझेंटेशन पॉवर पॉइंटच्या माध्यमातून होणार आहे. तर मी माझी स्क्रीन आता तुमच्या समोर शेअर करतो आणि स्क्रीन शेअर झाल्यानंतर आपण पुढील चर्चेला सुरुवात करणार आहोत. तर डायबिटीस हे आपल्यासाठी काही आता नवीन नाव राहिलेलं नाहीये. घरोघरी मातीच्या चुली ही जशी म्हण प्रचलित होती, तशीच आता नवीन म्हण प्रचलित होते, घरोघरी डायबिटीसचे रुग्ण. आणि इतक्या प्रचंड प्रमाणात हा आजार वाढतोय. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत ही जागतिक राजधानी झालेली आहे मधुमेहाची. तर हो मित्रांनो, इतक्या प्रचंड प्रमाणात डायबिटीस भारतात वाढतोय, भारतीय लोक डायबिटीसला बळी पडतायत. तर आकडे काय म्हणतायत, आपण काही आकडेही पाहूया. तर WHO आणि इंटरनॅशनल डायबिटिक फेडरेशनचे आकडे काय म्हणतायत? तर दर 5व्या सेकंदाला जगामध्ये एका व्यक्तीला डायबिटीस होतोय. दर 10व्या सेकंदाला जगात कुठे ना कुठे एका व्यक्तीचा मृत्यू डायबिटीसमुळे होतोय. दर 30व्या सेकंदाला एका व्यक्तीचा पाय डायबिटीसमुळे कापला जातोय. 6 दृष्टीबाधित लोकांमधून एका व्यक्तीची दृष्टी डायबिटीसमुळे जाते. तर मित्रांनो, इतकंच नाही तर अनेक आजार, फॉर एक्झाम्पल हाय ब्लड प्रेशर असेल, हार्ट अटॅक असेल, पॅरालिसिस असेल, किडनी फेल्युअरच्या समस्या असतील, अंधत्व असेल, वैवाहिक जीवनात होणाऱ्या समस्या असतील, तर अशा कितीतरी समस्यांच्या मुळाशी डायबिटीज आहे. मग मुळात डायबिटीज इतक्या आजारांच्या मुळाशी आहे, परंतु आपण डायबिटीसला समजून घेत नाही आहेत. आणि त्यामुळे डायबिटीस आपले पाय भारतात आणि जगभरात पसरतोय. हो मित्रांनो, तर आजच्या ह्या वेबिनार मधून आपण हेच समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की डायबिटीस म्हणजे नक्की काय आणि तो किती भयंकर आहे. तर मित्रांनो, मला हेच सांगायचं आहे की हे जे आकडे मी तुम्हाला सांगितले, हे आकडे आणि WHO काय म्हणते की ज्या प्रकारे आता कोरोना सुद्धा होऊन गेलेला आहे आणि 3 करोडपेक्षा जास्त लोकांना भारतात कोविड झाला होता आणि त्यातील 50% लोकांना डायबिटीस होणार आहे, अशी शक्यता आहे. आणि ह्या सगळ्या शक्यतांच्या पार्श्वभूमीवर WHO असेल, इंटरनॅशनल डायबिटिक फेडरेशन असेल, तर त्यांचं म्हणणं असं आहे की डायबिटीसचं प्रमाण इतकं जास्त आहे की 2025 पर्यंत जागतिक मधुमेहींच्या संख्येमध्ये 80% भारतीय असण्याची शक्यता आहे. म्हणजे जगातील 100 डायबिटिक रुग्णांमागे 80 रुग्ण हे भारतीय असतील. म्हणजे खूपच मोठा धोका आपण याला म्हणू शकतो, किंवा खूपच गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. आज घरोघरी एक डायबिटीसचा रुग्ण असेल तर संपूर्ण घराला त्या व्यक्तीच्या मागे पुढे फिरावे लागते, इतका त्रास होतो. तर जेव्हा जगात जागतिक लोकसंख्येत आपण 80% डायबिटिक असू, तेव्हा घरात एकापेक्षा जास्त लोकांना डायबिटीस असेल आणि ही परिस्थिती खूपच चिंताजनक होऊ शकते. आणि म्हणून आपल्याला एका अशा अभियानाची गरज आहे की जे अभियान भारताला डायबिटीस पासून वाचवू शकतं. आणि या अभियानाचं नाव आहे मिशन डायबिटीस फ्री इंडिया, मधुमेह मुक्त भारत अभियान. हो मित्रांनो, राईट. तर आता आपण जाणून घेणार आहोत की या अभियानाचे प्रणेते कोण आहेत. तर या अभियानाचे प्रणेते आहेत ग्रेट डायबिटीस रिसर्चर डॉक्टर रवींद्र नांदेडकर. तर डॉक्टर नांदेडकरांनी आपल्या आयुष्यातील 50 पेक्षा जास्त वर्ष मधुमेहावर रिसर्च केलेला आहे. राईट मित्रांनो, आणि मधुमेहावर रिसर्च करून एक असा फॉर्म्युला त्यांनी डेव्हलप केला आहे. जर ह्या फॉर्म्युल्यावर जगातील कोणतीही व्यक्ती चालते, या फॉर्म्युल्याला फॉलो करते, तर पुढील 2 ते 2.5 वर्षात ती व्यक्ती स्वतःलाच मधुमेहातून मुक्त करू शकते, रिव्हर्स करू शकते. होय मित्रांनो, तर आता आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर नांदेडकरांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, त्यांच्या क्वालिफिकेशन बद्दल. तर आपण पाहतोय की त्यांचं जे शिक्षण आहे ते फार्मकोलॉजीमध्ये झालेलं आहे. त्यांनी सुरुवातीला डिप्लोमा इन फार्मसी केलं, मग बॅचलर इन फार्मसी केलं, त्यानंतर पुणे विश्वविद्यालयातून ते M.Pharm झालेले आहेत, म्हणजे मास्टर्स इन फार्मकोलॉजी झालेलं आहे. औषध निर्माण शास्त्रात PhD, आणि कोणत्याही क्षेत्रातील PhD हे सर्वोच्च शिक्षण असतं. वैकल्पिक चिकित्सा शास्त्रात MD आहेत, आयुर्वेद वैद्य विशारद आहेत, निसर्गोपचार आणि योगाचा त्यांनी डिप्लोमा केलेला आहे. इतकंच नव्हे तर LLB कायद्याचं शिक्षण डॉक्टरांनी घेतलेलं आहे आणि संगीत विशारदही आहे. म्हणजे संगीतही ते शिकलेले आहेत मित्रांनो, राईट.
तर एवढं सगळं केल्यानंतर डॉक्टरांनी मधुमेहाच्या क्षेत्रात कार्य करण्याचं का ठरवलं? कारण की त्यांच्या वडिलांना डायबिटीज होता आणि डायबिटीसमुळे त्यांना इन्सुलिन घ्यावं लागत होतं. आणि म्हणूनच डॉक्टरांनी ठरवलं की आपण डायबिटीसवरच संशोधन करूया. पण दुर्दैवाने मित्रांनो, त्यांच्या वडिलांना हे संशोधन पूर्ण होण्याआधीच मृत्यू आला हार्ट अटॅकने. आणि मग यामुळे डॉक्टर खूप दुःखी झाले आणि त्यांनी ह्या संशोधनाला पुढे कंटिन्यू केलं. मित्रांनो, हे संशोधन बेसिकली सुरू झालं 1993 साली, 1993, बरोबर. 1993 साली डॉक्टरांनी संशोधनाला सुरुवात केलं. पूर्वी हे संशोधन प्राण्यांवर चालू होतं. म्हणजे प्री क्लिनिकल ट्रायल्स चालू असताना 1993 टू 1998 रॅबिट म्हणजे सशाच्या मॉड्यूलवर काम केलं गेलं. आणि जेव्हा सशाच्या मॉड्यूलवर काम करत असताना चमत्कारिक रिझल्ट मिळाले, खूप फायदेशीर रिझल्ट मिळाले. त्यानंतर 98 ते 2000 या कालावधीत 1500 पेक्षा जास्त मधुमेही रुग्णांवर हे फॉर्म्युलेशन ट्राय केलं गेलं. आणि जेव्हा 1500 पेक्षा जास्त रुग्णांना खूप चमत्कारिक रिझल्ट मिळाले, मग तेव्हा डॉक्टरांनी ठरवलं की आता काय करूया, आता हे जे फॉर्म्युलेशन आहे ते आपण जगासमोर मांडणं गरजेचं आहे. आणि मग तेव्हा डॉक्टरांनी 2000 साली ज्युरिच स्वित्झर्लंडमध्ये एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली होती. त्या कॉन्फरन्समध्ये भाग घेतला आणि आपलं संशोधन जगासमोर पहिल्यांदा मांडलं. आणि ह्या संशोधनाची जे अध्यक्ष होते ते रिचर्ड अर्नेस्ट, ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. अशा रिचर्ड अर्नेस्ट यांनी ह्या संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि इथे आपल्याला ह्या पेपर कटिंग मध्ये दिसतंय की डॉक्टर रवींद्र नांदेडकर आपल्या संशोधनासंबंधी डॉक्टर रिचर्ड अर्नेस्ट यांच्याशी काय करतायत, तर चर्चा करतायत. तर 2000 साली म्हणजे आजपासून 22-23 वर्षांपूर्वी डॉक्टरांच्या संशोधनाला जागतिक मान्यता मिळालेली आहे. त्यानंतर 2003 साली भारतीय संसदेत डॉक्टर नांदेडकरांच्या रिसर्चवर चर्चा झाली आणि भारत सरकारने एक कमिटी बसवली हे संशोधन खरं आहे का हे जाणून घेण्यासाठी. आणि जेव्हा या कमिटीचा रिपोर्ट आला तेव्हा हे सिद्ध झालं की हे संशोधन कालातीत आहे आणि खरंच उत्कृष्ट आहे. मग पुढे जाऊन 2007 साली डॉक्टरांना या संशोधनासाठी प्रोव्हिजनल पेटंट देण्यात आलं, औषधं बनवण्यासाठी लायसन्स देण्यात आलं आणि आज हे अभियान संपूर्ण भारतात सुरू आहे. तर अशा प्रकारे डॉक्टरांच्या संशोधनाला जागतिक मान्यता, भारत सरकारची मान्यता तर मिळालेलीच आहे, परंतु अनेक पुरस्कारांनी डॉक्टर सन्मानित आहेत. आणि आता हे पुरस्कार कोणते आहेत तेही आपण समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, त्यापैकी प्रमुख पुरस्कारांविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि इथे आपल्याला दिसतंय की 2010 साली डॉक्टरांना महाराष्ट्र सरकारने राज्य पुरस्कार देऊन सन्मानित केलं. त्यानंतर 2013 साली डॉक्टरांना शंकराचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि इतकंच नव्हे तर 2016 मध्ये पुन्हा महाराष्ट्र सरकारने त्यांना उद्योगभूषण पुरस्कार दिला. मित्रांनो, एवढंच नव्हे तर डॉक्टर उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती यांच्या हातूनही सन्मानित झालेले आहेत. तर 2008 मध्ये पहिल्यांदा उपराष्ट्रपती आणि त्यानंतर राष्ट्रपती भारत सरकार, प्रतिभाताई पाटील या जेव्हा आपल्या राष्ट्रपती होत्या तेव्हा डॉक्टरांच्या या संशोधनाला आणि डॉक्टरांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आपण एक असं संशोधन पाहतोय की ज्या संशोधनाला राष्ट्रपती पुरस्कार आहे. डायबिटीसवर औषधं तुम्हाला अनेक मिळतील, गल्लोगल्ली आजकाल डायबिटीजवर औषधं मिळत आहेत, परंतु कृपा करून डॉक्टरांनी केलेल्या संशोधनाची तुलना तुमच्या गल्लीत मिळणाऱ्या आयुर्वेदिक किंवा इतर औषधांशी करू नका. जर असं केल्याने डॉक्टरांचं तर काही नुकसान होणार नाही, पण निश्चितच आपलं नुकसान होऊ शकतं. आणि म्हणून कृपया करून अशी तुलना अजिबात करू नका. आता मधुमेहमुक्त भारत अभियान भारतभर राबवत असताना काय आणि कशा प्रकारे हे अभियान राबवलं जाते हे आपण जाणून घेणार आहोतच, बरोबर. आणि सर्वात इम्पॉर्टंट, ही जी चर्चा मी तुमच्यासोबत करतोय, ही चर्चा का करतोय? कारण की डायबिटीस जर आजार असेल तर कशाविषयी चर्चा झाली पाहिजे? औषधांविषयी चर्चा झाली पाहिजे, गोळ्यांविषयी चर्चा झाली पाहिजे, बरोबर. या बाकीच्या चर्चेत आपल्याला काय रस? पण मित्रांनो, डायबिटीस हा काही फक्त औषधं आणि गोळ्यांचा आजार नाही. आणि औषध आणि गोळ्यांचा आजार असतात आजपर्यंत हजारो लाखो औषधं बाजारात आहेत आणि मग कोणत्या ना कोणत्या औषधामुळे फायदा झाला असता, बरोबर. पण मधुमेह हा जीवनशैली निर्मित आजार आहे. म्हणजे तो काही कोणत्या एका व्हायरस किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे झालेला आजार नाहीये की बाबा औषधं खाल्ली, व्हायरसला बॉडीमध्ये मारण्यात आलं आणि आजार बरा झाला, असं नाहीये. डायबिटीज हा आपल्या स्वतःच्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेला आजार आहे. आणि त्याकरता आपल्याला डायबिटीस पूर्णपणे समजून घेणं गरजेचं आहे. मग डायबिटीस का झाला, डायबिटीस होण्याची कारणं काय, डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो का, डायबिटीस मध्ये काय खायला पाहिजे, डायबिटीस मध्ये कोणता व्यायाम करायला पाहिजे, कोणती आसनं करायला पाहिजे, ही सगळी इन्फॉर्मेशन जर आपल्याकडे असेल तर आपण डायबिटीसचा मुकाबला चांगल्या प्रकारे करू शकतो. शिवाय डायबिटीसवर विजय सुद्धा मिळवू शकतो. आणि हे मिशन पण तेच म्हणतायत की भारतात जर कोट्यावधी लोकांना डायबिटीस आहे, मग कोट्यावधी लोकांना डायबिटीस मुक्त करण्यासाठी आपल्याला लाखो डॉक्टर्सची आवश्यकता आहे. परंतु दुर्दैवाने भारतात तितक्या प्रमाणात ट्रेंड, प्रशिक्षित, तज्ज्ञ डॉक्टर्सची संख्या कमी आहे. आणि म्हणूनच आपलं अभियान काय म्हणतं की ज्याला डायबिटीस आहे त्यालाच आपण काय करूया, डायबिटीसचा तज्ज्ञ बनवूया. म्हणजे एका प्रशिक्षित डॉक्टरकडे जे काही ज्ञान असतं डायबिटीसच्या बाबतीत, ते सर्व ज्ञान, ती सर्व नॉलेज, ती सर्व इन्फॉर्मेशन
जर एका व्यक्तीला ज्याला डायबिटीज आहे त्यालाच मिळाली तर तो आपली काळजी चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. मग तुमचं असं म्हणणं आहे का, तुम्ही म्हणाल की बाबा डायबिटीसमध्ये डॉक्टरची गरजच नाही. मला असं अजिबात म्हणायचं नाही. डायबिटीस नियंत्रण करण्यासाठी डॉक्टरची आवश्यकता नाही किंवा डायबिटीस रिव्हर्सल करण्यासाठी डॉक्टरची आवश्यकता नाही. परंतु जर भविष्यात डायबिटीसमुळे हार्ट अटॅक आला, पॅरालिसिस झाला, किडनी फेल झाली, डोळ्यांची समस्या आली किंवा जखमा बऱ्या होत नाहीयेत, मग अशा वेळी डॉक्टरची आवश्यकता लागेल. परंतु साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी, डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी किंवा डायबिटीस रिव्हर्स करण्यासाठी तुम्हाला स्वतःचा डॉक्टर स्वतःच बनावा लागेल. तर मित्रांनो, तुम्ही स्वतःचेच डॉक्टर स्वतः बनायला तयार आहात का? जर तुमचं उत्तर हो असेल, तर तुम्हाला खाली टाइप करायचंय, हो आम्हाला बनायचंय. तर आम्ही तुम्हाला डॉक्टर का बनवू इच्छितो किंवा डायबिटीसचे एक्सपर्ट का बनवू इच्छितो? तर कारण असं आहे, की तुम्ही तुमच्या घरातील शेवटचे डायबिटिक रुग्ण असावेत, अशी आमची इच्छा आहे. तुमच्यानंतर तुमच्या घरात नवीन डायबिटिक कुणालाही होता कामा नये किंवा नवीन व्यक्ती डायबिटिक होता कामा नये. आणि ते तिथेच होऊ शकतं जिथे डायबिटीसचं ज्ञान असेल, आणि म्हणून ही सगळी चर्चा तुमच्यासोबत करतोय. तर तुम्ही डायबिटीसचे एक्सपर्ट व्हायला तयार आहात का मित्रांनो? जर तयार असाल तर टाईप करा, यस आम्ही तयार आहोत. मग आता आपण काय करणार आहोत, तर पुढे हळूहळू 4 भागांमध्ये आपण डायबिटीसला समजून घेणार आहोत. तर पहिल्या भागामध्ये आपण काय समजून घेणार आहोत? तर पहिल्या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत की बाबा शरीर कशा प्रकारे तयार होतं, शरीराचं निर्माण कशा प्रकारे तयार होतं. तर आपण सर्वांनाच माहिती आहे की आपले शरीर हे सेल्स पासून, म्हणजे पेशींपासून तयार झालेलं आहे. आणि मानवी शरीरात अरबो खरबो म्हणजे ट्रिलियन्स सेल्स असतात, ट्रिलियन्स पेशी असतात. म्हणजे एका एका संख्येवर आपल्याला 12 झिरो जर दिले, 12 शून्य जर काढले, तर ट्रिलियन आकडा येतो. बरोबर. आणि ह्या पेशी जर तुम्ही मोजायला गेलात ना, एक 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 करून मोजायला गेलात ना, तर शेकडो वर्ष लागू शकतात. इतक्या प्रचंड प्रमाणात पेशी आपल्या शरीरात आहेत. मग आपल्या सर्वांना माहिती की पेशींपासून आपलं शरीर निर्माण झालेलं आहे. मग पेशी एकत्र येतात आणि पेशींच्या एकत्र येण्याने, पेशी एकत्र आल्या तर टिश्यू तयार होतो. असंख्य टिश्यू एकत्र आले तर वेगवेगळे अवयव बनतात आणि अनेक अवयव एका विशिष्ट कार्यासाठी एकत्र येतात आणि सिस्टम तयार होते. मग आता ही जी सिस्टम आहे, ही डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. अशा अनेक जवळजवळ 12 सिस्टम आपल्या शरीरात काम करतात आणि ह्या सर्व सिस्टम एकत्र आल्या की तयार होतं मानवी शरीर. मग आता मी तुमच्याशी चर्चा करतोय. नरेंद्र पाटील जरी माझं नाव असलं तरी मी शरीर आहे. आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ऐकत आहात. तुम्ही एक शरीर आहात. म्हणजे आपण सगळे शरीर आहोत. मग शरीर काय करतं? तुम्ही शरीराने कोणत्याही प्रकारचं काम करा अथवा नका करू, शरीराला ऊर्जेची आवश्यकता पडते. दिवसभर बसून राहिलात याचा अर्थ तुम्हाला संध्याकाळी भूक लागणार नाही असं नाही होत. तुम्हाला संध्याकाळी भूक लागते. मग असं का होतं? तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी जरी करत नसाल तरी ह्या वेळेस तुम्ही श्वास घेताय. तो श्वास घेण्याचं काम लंग्स करतात. बरोबर. तो श्वास रक्तामध्ये मिक्स केला जातो. मग तुमचं हृदय ते रक्त संपूर्ण शरीरात पंप करतं. म्हणजे हृदय रक्त पंप करण्याचं काम करतं. मग तुमच्या शरीरातील रक्त वाहिन्या ते रक्त संपूर्ण शरीरात प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. म्हणजे ह्या वेळी जरी तुम्ही शांत बसलेला असाल तरी आपलं संपूर्ण शरीर काम करतंय. मेंदू विचार करतोय, डोळे पाहतायत, कान ऐकतायत आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे ह्या वेळेस संपूर्ण शरीरातील सर्व सिस्टम्स काम करत आहेत. मग सिस्टम्स काम करतात म्हणजे काय? तर त्या सिस्टम मध्ये जितके काही अवयव आहेत ते प्रत्येक अवयव काही ना काही काम करत आहेत. मग प्रत्येक अवयव काम करतंय म्हणजे नक्की कोण काम करतंय? तर ते अवयव ज्या टिश्यू पासून तयार झालेला आहे तो प्रत्येक टिश्यू काय करतोय? काही ना काही काम करतोय. मग टिश्यू कशापासून तयार झाला? तर आपण सर्वांना माहिती की असंख्य पेशी एकत्र आल्या की टिश्यू तयार होतात. म्हणजे प्रत्येक पेशी काम करते. म्हणजे आपल्या शरीरात प्रत्येक पेशीला ऊर्जा हवी आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणजे प्रत्येक पेशी काम करते मित्रांनो, थोडक्यात सांगायचा उद्देश असा आहे. आणि प्रत्येक पेशीला काय हवी आहे? ऊर्जा हवी आहे. मग आता आपल्याला ऊर्जा कुठून मिळते तर हे आपण समजून घेणार आहोत. तर आपल्याला ऊर्जा मिळते कशापासून मिळते जरा सांगा बरं इथे. तर आपल्याला ऊर्जा मिळते अन्नापासून. बरोबर. मग आपण काय करतो? सकाळी नाश्ता करतो, दुपारी जेवण करतो, रात्री पुन्हा जेवतो. तर अन्नापासून आपल्याला ऊर्जा मिळते. मग जेव्हा आपण जेवतो आपल्या जेवणात अनेक घटक असतात. आपल्या जेवणात कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन्स असतात, फॅट्स असतात, विटामिन्स असतात आणि मिनरल्स असतात. असे 5 घटक आपल्या जेवणात असतात. परंतु मेजॉरिटी पोर्शन आपल्या जेवणात काय असतो? तर कार्बोहायड्रेट म्हणजे भाकरी, चपाती, भात, राईट, यांचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे जवळजवळ 70% आपल्या जेवणात कार्बोहायड्रेट असतात. पण जेव्हा आपण कार्बोहायड्रेट्सचं पाचन होतं आपल्या शरीरात काय तयार होतं? तर ग्लुकोज तयार होतं. आणि ग्लुकोजला सामान्य भाषेत म्हटलं जातं साखर. म्हणजे मित्रांनो काय होतं? आपण जे जेवतो त्या जेवणाचं पाचन झालं की आपलं शरीर साखर तयार करतं. म्हणजे आपल्याला बाहेरून साखर खाण्याची आवश्यकता अजिबात नाही. मला एक सांगा, माणूस सोडला तर जगातील दुसरा कुठला प्राणी बाहेरून साखर खातो का? अजिबात खात नाही. मग आता तयार झालेली ही जी साखर आहे ना, ही साखर पेशींचं भोजन आहे.
म्हणजे जेवल्यानंतर साखर रक्तात येते आणि रक्तानंतर ती पेशीमध्ये जाते. परंतु मित्रांनो, ही साखर किंवा ग्लुकोज स्वतःहून पेशींमध्ये जाऊ शकत नाही. त्यांना ग्लुकोजला पेशीमध्ये जाण्यासाठी आणखी एका गोष्टीची गरज पडते आणि त्याचं नाव आहे इन्सुलिन. मग इन्सुलिन काय आहे? तर इन्सुलिन आपल्या शरीरात निर्माण होणारं एक हार्मोन आहे, संप्रेरक आहे. आणि हे हार्मोन कुठे तयार होतं? तर ही जी पिवळी आकृती दिसते तिला म्हटलं जातं पॅनक्रिया, म्हणजे मराठीत स्वादुपिंड. मग ह्या स्वादुपिंडामध्ये मित्रांनो बीटा पेशींचा एक समूह असतो आणि हा समूह काय करतो? इन्सुलिन तयार येस हा हा समूह जो आहे तो इन्सुलिन तयार करतो आणि इन्सुलिन तयार झाल्यानंतर कुठे येतो? रक्तामध्ये येतो. मग रक्तात इन्सुलिनही आला, रक्तात ग्लुकोजही आला आणि इथे दोघांची भेट झाल्यानंतर इन्सुलिन काय करतो? त्या साखरेला किंवा त्या ग्लुकोजला पेशीमध्ये पोहोचवण्याचं काम करतो. मग कशा प्रकारे हे काम करत असेल? तर थोडक्यात, आता समजा तुमच्या घरी मी आलो, तुमचा दरवाजा बंद आहे, तर मला काय करावं लागेल? बेल वाजवावी लागेल. आणि मग मी बेल वाजवल्यानंतर तुम्ही आतून दरवाजा उघडाल, बरोबर? आणि तुम्ही दरवाजा उघडल्यानंतरच मला आत प्रवेश करता येईल. जोपर्यंत तुम्ही दरवाजा उघडत नाही तोपर्यंत मला आत प्रवेश करता येणार नाही. मग त्याच प्रकारे प्रत्येक पेशींवर दरवाजे असतात आणि ह्या दरवाजांना सायंटिफिक लँग्वेजमध्ये रिसेप्टर असं म्हटलं जातं, बरोबर? मग ह्या ग्लुकोजचा जो दरवाजा आहे त्या दरवाजाला इन्सुलिन रिसेप्टर म्हटलं जातं आणि ह्या दरवाजाची चाबी असते इन्सुलिनकडे. मग इन्सुलिन काय करतो? इन्सुलिन ह्या दरवाजाची चावी म्हणजे टाळ्यात चावीप्रमाणे काम करतो आणि हा दरवाजा उघडला जातो. आणि हा दरवाजा उघडला की ग्लुकोज आत जातो. मग ग्लुकोज आत कुठे जातो? तर ही जी पिवळी आकृती दिसते याला म्हटलं जातं मायटोकॉन्ड्रिया. आणि मायटोकॉन्ड्रिया काय आहे? पेशींची भट्टी आहे, राईट? मग तिथे जाऊन ग्लुकोजचं ज्वलन होतं आणि ग्लुकोजचं ज्वलन झाल्याने ऊर्जा तयार होते. त्या ऊर्जेला म्हणतात एटीपी, एडिनोसिन ट्रायफॉस्फेट नावाची ऊर्जा तयार होते. आणि ह्याच ऊर्जेमुळे तुम्ही, मी आणि संपूर्ण मानवजाती जिवंत आहे आणि आपलं काम व्यवस्थित आपण करू शकतोय. मित्रांनो, ही प्रोसेस समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा काय होतं, शरीराला ऊर्जा हवी आहे. मग शरीराला ऊर्जा हवी असेल तर आपण काय करतो? जेवण करतो. आपण जेवलो की आपलं शरीर ग्लुकोज तयार करतं. जेव्हा ग्लुकोज तयार होतं शरीरात त्याच वेळी पॅनक्रिया इन्सुलिन तयार करतं. या दोघांची भेट रक्तामध्ये होते. मग इन्सुलिन त्याला पेशीपर्यंत आणतं. इथे जो दरवाजा असतो तो दरवाजा उघडला जातो आणि ग्लुकोज मायटोकॉन्ड्रियामध्ये जाऊन जळतं आणि ते तिथे ज्वलन झालं की एटीपी नावाची ऊर्जा तयार होते आणि ही एटीपी ऊर्जा आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. ही प्रोसेस जोपर्यंत व्यवस्थित चालते आपल्याला डायबिटीस होण्याचा धोका नसतो. पण ही प्रोसेसमध्ये जर कुठे काही समस्या आली तर मात्र आपल्याला डायबिटीस होऊ शकतो किंवा होण्याची संभावना असते. मग आता आपण समजून घेणार आहोत की बाबा डायबिटीस का होतो, बरोबर? तर तुम्ही समजून घ्यायला तयार आहात? येस. मग आता भाग 2 मध्ये आपण समजून घेणार आहोत की बाबा डायबिटीस का होतो. तर मित्रांनो, डायबिटीसचे तसे मुख्य 3 प्रकार आहेत. टाईप 1 डायबिटीस जो आपण पाहतो की लहान मुलांमध्ये आढळून येतो. टाईप 2 डायबिटीस जो ऍडल्ट एज मध्ये होतो आणि टाईप 3 डायबिटीस जो महिलांना गर्भावस्थेत होतो. पण टाईप 1 डायबिटीस आणि टाईप 3 किंवा जेस्टेशनल डायबिटीस ह्या ज्या केसेस आहेत ह्या खूप कमी आहेत. म्हणजे 100 तुम्हाला 5 लोकांना टाईप 1 और जेस्टेशनल डायबिटीस भेटेल. परंतु 95% जो डायबिटीस होतोय तो टाईप 2 ह्या प्रकारात येतोय किंवा ऍडल्ट एज मध्ये होणारा जो डायबिटीस आहे त्याला आपण असं म्हणू शकतो. मग हा टाईप 2 डायबिटीस का होतो हे आज आपण काय करणार आहोत? समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, टाईप 2 डायबिटीस 2 कारणांमुळे होतो. पहिलं कारण आहे इन्सुलिन रिसेप्टर खराब झाला. आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं इन्सुलिन रिसेप्टर म्हणजे काय? की पेशींवर एक टाळ्यासारखी मेकॅनिझम असते, राईट? इन्सुलिन काय करतो? तिथे चावीसारखं काम करतो आणि चावी टाळा घातला की काय होतं? दरवाजा उघडला जातो. म्हणजे हा जो आहे तो ग्लुकोजचा चॅनल आहे. मग ग्लुकोजचा चॅनल ओपन होतो आणि ग्लुकोज आत जातो, बरोबर? आता तुम्हाला इथे बाजूच्या चित्रात दिसत असेल की बघा इन्सुलिन त्या इन्सुलिन रिसेप्टर मध्ये आतमध्ये प्रवेश करतोय, राईट? आणि इन्सुलिनने आतमध्ये प्रवेश केला की हा जो ग्लुकोजचा चॅनल होता तो आधीच्या चित्रात आपल्याला बंद दिसतोय, पण ह्या चित्रात तो आपल्याला ओपन दिसतोय. म्हणजे तो उघडला आणि हा जो ग्लुकोज आहे तो काय करेल? हळूहळू सेलमध्ये जाईल आणि मग सेलमध्ये कुठे जाईल? तो मायटोकॉन्ड्रियामध्ये जाईल आणि ग्लुकोज बनेल. परंतु काही कारणास्तव जर हा दरवाजा खराब झालेला आहे, म्हणजे इन्सुलिन याला उघडण्याचा प्रयत्न करतोय परंतु दरवाजा काही उघडत नाही. मग जर का दरवाजा उघडला नाही तर आता ग्लुकोज आत जाऊ शकेल का? पेशीमध्ये जाऊ शकेल का? तर ग्लुकोजला पेशीमध्ये जाता येणार नाही. याचा अर्थ असा की तुमच्या रक्तात साखर आहे ती वापरली जात नाहीये आणि ऊर्जा न बनल्यामुळे आता शरीरात ऊर्जेचा अभाव असेल, थकल्या थकल्यासारखं वाटेल. पेशी पुन्हा ब्रेनला संदेश देतील की आमच्यापर्यंत ग्लुकोज आलेला नाहीये. मग काय होतं? पुन्हा आपल्याला थोड्या वेळाने भूक लागते, आपण पुन्हा जेवतो.
पुन्हा आपण जेवल्याने पुन्हा आपल्या शरीरात काय तयार झाला, ग्लुकोज तयार झाला. आणि ज्यावेळी ग्लुकोज तयार होतो त्यावेळी पुन्हा इन्सुलिन तयार होतो. इन्सुलिन काय करतो, दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो, दरवाजा उघडत नाही. म्हणजे पहिलेच ग्लुकोज होता, आता पुन्हा ग्लुकोज आला, म्हणजे शरीरातील ग्लुकोज लेवल वाढली, साखर वाढली. बरं, ही गोष्ट एकदा आणि दोनदा झाली असती तर ठीक आहे, परंतु ही गोष्ट पुन्हा होते, कारण की पेशींना तरी पुन्हा ऊर्जा मिळालेलीच नाहीये. मग पुन्हा भूक लागेल, आपण पुन्हा जेवण करू, पुन्हा जेवण केलं, पुन्हा ग्लुकोज आला, पुन्हा इन्सुलिन आला, बरोबर. पुन्हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला, दरवाजा उघडला नाही, ग्लुकोज लेवल वाढत गेला. तर ही प्रोसेस आपल्या शरीरात कंटिन्यू चालूच आहे. आणि एकदा दोनदा नव्हे, कित्येक दिवस, कित्येक आठवडे, कित्येक महिने चालू असते. आणि हळूहळू हळू काय होतं मित्रांनो, ग्लुकोज लेवल वाढत जाते, वाढत जाते, वाढत जाते. आणि जेव्हा एका विशिष्ट मर्यादेच्या वर जाते, मग काय म्हटलं जातं की बाबा ह्या व्यक्तीला आता काय झालेलं आहे, डायबिटीज झालेला आहे. मग डायबिटीज होण्याचं पहिलं कारण आपण काय पाहिलं, की पेशींवर असलेले इन्सुलिनचे दरवाजे खराब होणे. दरवाजा उघडत नाही, याचा अर्थ काय, शरीरात इन्सुलिन आहे, परंतु तो इन्सुलिन दरवाजा ओपन करण्यात अक्षम ठरलेला आहे. शरीर त्या इन्सुलिनद्वारे ऑपरेट, ते दरवाजे ऑपरेट होत नाहीये. मग आज जगात जितक्याही लोकांना डायबिटीज होतोय, मेजॉरिटी पेशंटना जो डायबिटीज होतोय तो इन्सुलिन रिसेप्टर खराब झाल्यामुळे होतोय, बरोबर आहे. मग याचं प्रमाण 80% असेल किंवा आहे, राईट. मग उरलेल्या लोकांना काय डायबिटीज होतोय, तर आता उरलेल्या लोकांना डायबिटीज होण्याचं कारण आहे त्यांच्या शरीरात आता पहिल्या इतका इन्सुलिन बनत नाही. कारण की इन्सुलिन बनवणाऱ्या ज्या पेशी आहेत त्यांना बीटा पेशी म्हटल्या जातात. आणि या बीटा पेशींची इन्सुलिन बनवण्याची क्षमता आता काय झालेली आहे, कमी झालेली आहे. म्हणजे शरीरात जितक्या इन्सुलिनची आवश्यकता आहे तितका इन्सुलिन आता तयार होत नाही. आणि त्यामुळे मला सांगा, आता जेवढे दरवाजे उघडायचे आहेत तेवढे इन्सुलिन मॉलिक्युल्स लागणार आहेत, परंतु इन्सुलिन तर कमी आहे. याचा अर्थ काय, शरीरातील काही दरवाजे उघडले जातील, काही दरवाजे उघडले जाणार नाही. म्हणजे जेवढा ग्लुकोज वापर, जेवढ्या ग्लुकोजची वापर व्हायला हवा होता तितका ग्लुकोज आता वापरला जात नाहीये. मग परिणाम काय होईल, रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण वाढत जाईल, वाढत जाईल, वाढत जाईल, वाढत जाईल, वाढत जाईल. आणि एका मर्यादेपेक्षा जास्त रक्तात ग्लुकोज आला की आपण काय म्हणतो, डायबिटीज झाला. तर आज आता आपण ह्या भाग 2 मध्ये काय समजून घेतलंय, की डायबिटीस होण्याची कारण, टेक्निकल कारण समजून घेतली, की बाबा शरीरात कुठे बिघाड झाला. तर इन्सुलिन रिसेप्टर खराब झाला, बीटा पेशींची कार्यक्षमता कमी झाली, आणि त्यामुळे शरीरात निर्माण होणारी साखर किंवा ग्लुकोज वापरला जात नाहीये. आणि हळूहळू ग्लुकोज लेवल वाढत जाते, वाढत जाते, वाढत जाते. एवढं क्लिअर झालं मित्रांनो. एवढं क्लिअर झालं तर आपण काय करूया, आता पुढे जाऊया. मग आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की हे खराब झालं, हे तर ठीक आहे, हे तर समजलं आम्हाला, परंतु हे का खराब झालं, काय कारण आहे, राईट मित्रांनो. तर आता आपण समजून घेणार आहोत की हे खराब होण्याची कारण काय आहे, बरोबर. तर अनेक कारण आहेत, पण आपण प्रमुख कारणांवर आपण चर्चा करणार आहोत. तर प्रमुख कारणांपैकी पहिलं कारण आहे, काय कारण आहे मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, लठ्ठपणा. म्हणजे पूर्वी आपलं वजन नियंत्रणात होतं, बरोबर ना. पण जसं जसं आपलं वय वाढतंय, हळूहळू हळूहळू आपल्या फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी होत आहेत, जेवण काही कमी होत नाही. 50 किलोचे 70 किलो, 70 किलोचे 90 किलो, म्हणजे वजन हळूहळू हळू वाढतंय. कंबर 30 वरून 50 झाली. लठ्ठपणा हे प्रमुख कारण आहे, बरोबर मित्रांनो. आणि त्यानंतर काय आहे दुसरं कारण, तर आपण समजून घेणार आहोत. दुसरं कारण आहे मानसिक तणाव, बरोबर मित्रांनो. म्हणजे प्रचंड तणाव, आणि खूप कालावधीसाठी जर तुम्ही तणावात आहात, तणाव काही असेल, वैयक्तिक आयुष्यात तणाव असेल, पारिवारिक तणाव असेल, तुमच्या कामाच्या ठिकाणी तणाव असेल, फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील, राईट. काहीही कारणाने जर तणाव असेल आणि अ, काही वर्ष तो तणाव असेल, तर या तणावामुळे सुद्धा आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो, इन्सुलिन रिसेप्टरवर त्याचा परिणाम होतो, बीटा पेशींवर त्याचा परिणाम होतो, आणि डायबिटीस होतो. तिसरं कारण काय, तिसरं कारण आहे अनुवांशिकता. म्हणजे आपल्या वरच्या पिढीत आई बाबा, आजी आजोबा, काका मामा, मावशी आत्या, यापैकी जर एखाद्याला डायबिटीज असेल तर आपल्याला डायबिटीज होण्याची शक्यता असते, बरोबर. असं नाही की होईलच, परंतु शक्यता जास्त असते. तर हे समजलंच असेल तुम्हाला. आता पुढचं कारण काय, तर पुढचं कारण आपण समजून घेणार आहोत, आणि ते खूप महत्वाचं कारण आहे, खानपान. तर मित्रांनो, जीवन जगण्यासाठी खाणं गरजेचं आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु 3 प्रमुख गोष्टी आहेत, आणि त्या 3 प्रमुख गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. काय खायला पाहिजे, किती खायला पाहिजे, आणि केव्हा खायला पाहिजे. खाणं गरजेचं आहे, आपल्याला पूर्णपणे कल्पना आहे, परंतु काय, किती आणि केव्हा हे आपल्याला अजिबात कळत नाही. आणि त्यामुळे समस्या वाढलेल्या आहेत. तर आपलं खानपान जर प्रॉपर नसेल तर डायबिटीज होण्याची शक्यता प्रचंड आहे. कळतं मित्रांनो. तर डायबिटीज होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर
लाईफस्टाईल, रहन सहन, जीवनशैली. हो, आणि मी 100% सांगतो की प्रत्येकाची जीवनशैली खराब आहे. तर जीवनशैली खराब आहे म्हणजे नक्की काय? तर आपण समजूनच घेणार आहोत की बघा, निरोगी आणि निरामय जीवन जगण्यासाठी काही गोष्टी खूप आवश्यक आहेत. त्यात एक नंबरला येते 7 ते 8 तास झोपणे. रोज किमान 1 तास व्यायाम करणे. त्यानंतर वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे खूप महत्वाचे आहे. ब्रेकफास्ट, लंच, डिनर वेळेवर होणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारचं व्यसन न करणे खूप महत्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जीवनशैलीमध्ये येतात. आणि मला पूर्ण खात्री आहे की आपल्या सगळ्यांची जीवनशैली खराब आहे. आपण पुरेशी झोप घेत नाही. आपण रोज व्यायाम करत नाही. आपण वेळेवर जेवत नाही, वेळेवर झोपत नाही, वेळेवर उठत नाही, स्ट्रेस मॅनेज करत नाही आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारचं व्यसन हे आपण करतच असतो. आणि म्हणून प्रत्येकाची जीवनशैली खराब आहे मित्रांनो. आणि त्यामुळे आज भारतात डायबिटीसचं प्रमाण इतकं प्रचंड वाढतंय. आमचे आदरणीय सायंटिस्ट नेहमी म्हणतात की तुम्हाला आज डायबिटीस नाहीये म्हणून तुम्ही निर्धास्त राहू नका आणि डायबिटीस आहे म्हणून घाबरूही नका. डायबिटीस झालाय, घाबरण्याचं कारण नाहीये. तुम्ही तुमच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल आणा, तुम्ही रिव्हर्स व्हाल. पण नाहीये म्हणून जर निष्काळजीपणा केलात तर नक्कीच प्रत्येकाला डायबिटीस होणार आहे, जो निष्काळजीपणा करणार आहे. तर जीवनशैली एक खूप मोठं कारण आहे आणि आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीवर काम करणं गरजेचं आहे. आणि 6वं कारण, राईट मित्रांनो, ते खूप महत्वाचं आहे. आणि ते कारण काय? तर प्रदूषण. आज आपण पाहतोय, आपण काय पाहतोय मित्रांनो, की प्रदूषणाची पातळी खूप वाढलेली आहे. आज आपण ज्या हवेत आपण श्वास घेतो ती हवा प्रदूषित आहे. जे पाणी आपण पितो, दिसायला ते पाणी आपल्याला कसं दिसतं? स्वच्छ दिसतं. पण ते पाणी प्रदूषित असू शकतं, त्यात केमिकल्स असू शकतात. म्हणजे आपण जे हवा आत जाते, जे पाणी आत जाते, शिवाय जे अन्न आपण ग्रहण करतो, फळं आपण खातो, ते फळांमध्ये काय मित्रांनो? केमिकल आहे. आज एक असं फळ आहे का जे नैसर्गिकरित्या पिकलं आणि तुमच्या घरात आलं? तर प्रत्येक फळ, भाजी हे रासायनिक खतांनी पिकवली जाते. आणि ते जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्या शरीरात केमिकल्स जातात. आजारी पडल्यानंतर आपण जी काही औषध गोळ्या घेतो, ते सगळं काय आहे? ते सगळं केमिकल आहे. प्राणीजन्य पदार्थ आपण खातो. सकाळी दुधापासून सुरुवात होते. मग दूध असेल किंवा नॉन व्हेजिटेरियन गोष्टी असतील. सगळ्या गोष्टी काय आहेत मित्रांनो? म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ आपल्या शरीरात कोणत्या ना कोणत्या मार्गाने काय जातंय? केमिकल जातंय. आणि मग इतक्या प्रचंड प्रमाणात जर केमिकल गेलं, तर डेफिनेटली आपली बॉडी काय होणार आहे? डॅमेज होणार आहे. आणि मग फक्त डायबिटीसच होणार आहे का? तर डायबिटीस सोबत इतर अनेक आजार सुद्धा प्रदूषणामुळे होत आहेत. तर आता आपण काय समजून घेण्याचा प्रयत्न केला? तर आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की डायबिटीस कोणकोणत्या कारणांमुळे होतोय किंवा इन्सुलिन रिसेप्टर का खराब होतोय किंवा बीटा पेशींवर काय इम्पॅक्ट होतो. आता इथपर्यंत समजलं असेल. तर आता हे क्लिअर झालं की आता आपल्याला काय झालेलं आहे? डायबिटीस झालेला आहे. डायबिटीस होण्याची टेक्निकल गोष्टी पण आपण समजून घेतल्या आणि इन्सुलिन रिसेप्टर का खराब होतोय, बीटा सेल्स का काम करत नाही, तेही आपण समजून घेतलं. मग आता आपण चर्चा करणार आहोत लक्षणांवर, की डायबिटीस झालेलं आधी आपल्याला ओळखता येईल का? तर येस, डेफिनेटली आपल्याला ओळखता येईल. काही लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. मग ती लक्षणं काय आहेत? राईट? तर तेही आपण समजून घेणार आहोत. तर डायबिटीसची 3 प्रमुख लक्षणं आहेत. पहिलं लक्षण आहे पॉलियुरिया. म्हणजे डायबिटीसमध्ये वारंवार लघवी लागते आणि आपल्याला कधी कधी लघवी कंट्रोलही करता येत नाही. ही समस्या होते. मग पॉलिडिप्सिया म्हणजे खूप तहान लागते आणि पाणी पिल्यानंतरही घसा कोरडा पडतो. पुन्हा पाणी पिण्याची इच्छा होते. आणि पॉलिफेजिया म्हणजे खूप भूक लागते. आता आपण जेवलेलो आहोत आणि जेवण केल्यानंतर पुन्हा तासाभरात प्रचंड कडाक्याची भूक लागते. इतकी भूक लागते की काहीतरी आपल्याला पाहिजेच आहे. मग कधी-कधी आपल्याला असं वाटतं, एवढं मी आता जेवलो, गेलं कुठं? राइट? तर वारंवार भूक लागणे, वारंवार तहान लागणे आणि वारंवार लघवीला लागणे ही डायबिटीसची प्रमुख लक्षणं आहेत. याच्या जोडीला काही आणखी लक्षणं आहेत. काही लोकांमध्ये वजन प्रचंड वाढतं, पण कालांतराने वजन कमी होतं. अशक्तपणा येतो, हातापायांना मुंग्या येतात, जळजळ होते, हातपाय सुन्न पडतात, अंगाला खाज येते, फंगल इन्फेक्शन व्हायला सुरुवात होते. तर अशा प्रकारची लक्षणं आपल्याला डायबिटीसमध्ये सुरुवातीला दिसतात. आणि जर का आपण त्याकडे दुर्लक्ष केलं, तर मग मात्र येणाऱ्या काळात काही गंभीर समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. मग काय प्रकारच्या समस्या येऊ शकतात? तर डायबिटीसमध्ये 2 प्रकारच्या समस्या आपल्याला दिसतात. पहिली समस्या म्हणजे जी आपल्याला थेट डायबिटीसमुळे झालेली आहे हे जाणवत नाही. तर पहिली समस्या काय होते ते आपण समजून घेणार आहोत. बरोबर मित्रांनो? तर ग्लुकोज आपल्या शरीरात असतं, पण ग्लुकोज आपल्या पेशींपर्यंत पोहोचत नाही आणि ग्लुकोजचा अपटेक होत नाही. त्यामुळे काय नुकसान होतात? तर बघा, आता आपल्या शरीराला ऊर्जा कुठून मिळते? आपल्या शरीराला ऊर्जा ग्लुकोजपासून मिळते आणि डायबिटिक पेशंटच्या शरीरात ग्लुकोज हे प्रचंड प्रमाणात असतं. जेव्हाही शुगर चेक कराल 150, 200, 250, 350, 400 म्हणजे ग्लुकोज आहे. परंतु ग्लुकोज पेशींमध्ये जात नाहीये आणि पेशींमध्ये ग्लुकोज न गेल्यामुळे
ऊर्जा बनत नाहीये आणि त्यामुळे 24/7 हा व्यक्ती थकलेला असतो. याला काम करावंसं वाटत नाही, झोपून राहावंसं वाटतं. आजचं काम उद्यावर ढकलतो. म्हणजे ग्लुकोजचा अपटेक न झाल्यामुळे याचा फिजिकल प्रॉब्लेम्स येतात, याच्या पर्सनल लाईफ मध्ये समस्या येतात, याच्या फॅमिली लाईफ मध्ये समस्या येतात, याच्या सोशल लाईफ मध्ये समस्या येतात, याच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये पण समस्या येतात. बऱ्याच वेळा असं होतं की डायबिटीसमुळे अशक्तपणा येतो, काम करावंसं वाटत नाही आणि त्यामुळे याचा कामाच्या ठिकाणचा जो परफॉर्मन्स आहे तो लो होतो आणि अशा वेळी एकतर याला कामावरून काढलं जातं किंवा याला व्हीआरएस घ्यायला लावला जातो. आणि आज डायबिटीसमुळे व्हीआरएस घेणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. म्हणजे ह्या व्यक्तीने आता डायबिटीसमुळे काय केलं, नोकरी सोडावी लागली, म्हणजे याच्या घरात येणारा पैसा थांबला. परंतु खर्च थांबलेले आहेत का? महागाई थांबलेली आहे का? उद्या डायबिटीसमुळे ज्या समस्या निर्माण होणार आहेत त्याच्यासाठी जो खर्च करावा लागणार आहे तो खर्च कमी होणार आहे का? तर तो खर्च आणि सगळेच खर्च एकंदरीत दर दिवसाला वाढणार आहेत. म्हणजे डायबिटीसचा हा किती मोठा दुष्परिणाम आहे, किती मोठे कॉम्प्लिकेशन्स आहे. आणि आज आपण पाहतोय की 12% पेक्षा जास्त लोकांना भारतात डायबिटीस आहे. आणि कितीतरी मोठे नेते असतील, मोठमोठ्या कंपन्यांचे चेअरमन असतील, डायरेक्टर्स असतील, राईट, त्यांना डायबिटीसमुळे 100% देता येत नाही. मागील काही वर्षांमुळे डायबिटीसमुळे आपण सुषमा स्वराजींना मुकलो, अरुण जेटलीजींना डायबिटीसमुळे जावं लागलं, राईट. तर मित्रांनो, अशा कित्येक मोठ्या राजकारणी असतील, इंडस्ट्रियलिस्ट असतील, आताच मागे जे शेअर मार्केटचे बिग बुल त्यांना म्हटलं जातं, राईट, कितीतरी लवकर त्यांचा मृत्यू आला. त्यांनी आताच कुठली तरी एअरलाईन्स विकत घेतली होती. म्हणजे प्रचंड पैसा त्यांच्याकडे होता, परंतु तो पैसा त्यांना वाचवू शकला नाही आणि ऐन पन्नाशीतच त्यांना ह्या जगातून जावं लागलं. तर मित्रांनो, हे आहेत डायबिटीसचे न दिसणारे दुष्परिणाम. परंतु डायबिटीस मुळे भविष्यात काही दृश्य दुष्परिणाम पण दिसतात आणि ते परिणाम काय आहेत तर ते आपण पाहणार आहोत. तर डायबिटीसमुळे जी शरीरात आपल्या शुगर हमेशा म्हणजे नेहमीच वाढलेली असते, त्या शुगरमुळे आपल्या शरीरातील 4 सेल्स ना जास्त इम्पॅक्ट होतो. मग त्या 4 सेल्स कोणत्या आहेत? तर नर्व सेल म्हणजे ब्रेन ज्या पेशींपासून निर्माण झालेले आहे त्या सेल्स डॅमेज होतात. त्यानंतर रेटिना सेल म्हणजे दृष्टीपटल, डोळ्याचं जे आपलं दृष्टीपटल आहे त्यांना डॅमेज होतं. किडनी आपल्या सर्वांना माहिती आहे, मूत्रपिंड, किडनी डॅमेज होते. आणि इंटिमा सेल म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांची सर्वात आतील थर, त्यांना इंटिमा सेल म्हटलं जातं. आणि ह्या 4 प्रकारच्या सेल्स ज्या आहेत त्या ग्लुकोज लेवल जास्त असल्यामुळे काय होतात, डॅमेज होतात. आणि ग्लुकोज लेवल जास्त असल्यामुळे डॅमेज व्हायला लागल्या किंवा आपल्या शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. मग काय समस्या निर्माण होतात? तर सर्वात पहिले इंटिमा सेल याने म्हणजेच रक्तवाहिन्यांचा आतील थर जर डॅमेज व्हायला लागला तर मित्रांनो समस्या ब्लड प्रेशर पासून सुरू होते. मग असं आहे का की मला काल डायबिटीस झाला आणि उद्या ब्लड प्रेशर आला? तर असं होत नाही. डायबिटीस हा त्या लपलेल्या आतंकवाद्याप्रमाणे असतो. तो कधीच आपल्या देशात घुसलेला असतो, परंतु तो छुपी कारवाई करत असतो, राईट. छुपे आपल्या देशात घुसून नेटवर्क बनवतो, इथल्या लोकांशी हाताशी घेतो आणि मग अचानक एका दिवशी ब्लास्ट करतो. मग ब्लास्ट झाल्यावर आपल्याला कळतं, पण त्याच्या आधी आपल्याला कळतच नाही. आणि डायबिटीस पण तसाच आहे. तो आपल्या शरीरात हळूहळू हळूहळू डॅमेज करत असतो. आणि हे डॅमेज व्हायला कधी कधी काही वर्ष लागतात. 7-8 वर्ष, 10 वर्षानंतर आपल्याला कळतं की एवढे, आणि तोपर्यंत समस्या वाढलेली असते. मग इंटिमा सेल्स जर डॅमेज झाल्या तर सुरुवातीला ब्लड प्रेशर, कालांतराने हार्ट अटॅक आणि मग अधिक आणखी थोड्या काळाने पॅरालिसिस पण होऊ शकतो. आणि मी असेही रुग्ण पाहिलेले आहेत की पहिल्यांदा हार्ट अटॅक आला आणि त्यानंतर पॅरालिसिस झाला. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी एका वेळी सुद्धा होऊ शकतात. आणि पॅरालिसिस झाल्यानंतरचं आयुष्य कसं असेल मित्रांनो? आता आपण फ्रीली चालू शकतो, फिरू शकतो, बोलू शकतो, हवी ती ऍक्टिव्हिटी करता येते. परंतु जेव्हा पॅरालिसिस होतं, एक संपूर्ण बाजू आपल्या शरीराची निकामी होते, त्यावेळी तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी आधार लागतो. जर तुम्हाला कोणी आधार दिला नाही तर प्रचंड त्रास होतो. आणि आमची हीच इच्छा आहे की कुणालाही ही समस्या होऊ नये, कुणालाही पॅरालिसिस होऊ नये, कुणालाही हार्ट अटॅक येऊ नये. बरोबर मित्रांनो? पण हे होऊ नये म्हणून ही सगळी चर्चा चाललेली आहे. आता पुढची समस्या काय होते? किडनीवर याचा परिणाम होतो. आता किडनीवर याचा परिणाम होण्याचं कारण काय? की आपल्या शरीरातील सर्व अशुद्धता शुद्ध करण्याचं काम कोण करतं? येस मित्रांनो. तर आपल्या शरीरातील सर्व अशुद्धता शुद्ध करण्याचं काम किडनी करतात. रक्तामध्ये युरिया, युरिक ऍसिड आणि क्रिएटिनिन आणि अनेक नायट्रोजनस वेस्ट असतात. हे नायट्रोजनस वेस्ट किडनीमध्ये प्रवेश केल्यानंतर किडनीमध्ये नेफ्रॉन म्हणजे पेशींचं नाव आहे, त्यामध्ये असं स्ट्रक्चर आहे की तिथून हे युरिया, युरिक ऍसिड आणि क्रिएटिनिन गेले की हे वेगळे होतात, राईट. हे पुढे छानले जात नाही आणि मग हे आपल्या युरिन मधून बाहेर पडतात.
म्हणजे रक्त शुद्ध करण्याचं काम किडनी करत असते. परंतु जेव्हा डायबिटीसमुळे शुगर वाढलेली असते आणि आता ही शुगर किडनीच्या सेल्सचं जे स्ट्रक्चर आहे ते डॅमेज करते, आणि अशा वेळी हे स्ट्रक्चर डॅमेज झाल्याने आता आपल्या लघवीमधून साखर बाहेर पडते. आणि एवढंच नव्हे तर आणखी हे स्ट्रक्चर जर डॅमेज झालं तर युरिया, युरिक ऍसिड, क्रिएटिनिन सारखे नायट्रोजनस वेस्ट जे आधी गाळले जात होते ते आता गाळले जात नाही आणि यांचं प्रमाण शरीरात वाढतं. आणि मग एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त वाढलं की डॉक्टर काय म्हणतात, तुमची किडनी आता निकामी झालेली आहे, डायलिसिस शिवाय पर्याय नाही. आणि डायलिसिस म्हणजे काय, की आता ही व्यक्ती कोणत्याही कामाची नाही, ती स्वतःच्याही कामाची नाही, फक्त आता आपला प्रिय व्यक्ती आहे, आपला भाऊ आहे, आपले वडील आहेत, आपली आई आहे, आपली बहीण असेल किंवा पत्नी असेल किंवा पती असेल, बस आपली प्रिय व्यक्ती आहे म्हणून तिला जास्तीत जास्त काळ आता फक्त जगवायचंय. याच्या पलीकडे त्या व्यक्तीचा स्वतःला किंवा समाजाला कोणताही फायदा नसतो. आणि किडनी फेल्युअर झाली की कालांतराने अनेक समस्या येतात आणि जीवन एकदम नरकमय होऊन जातं. पुढे काय समस्या येतात, तर वाढलेल्या साखरेचा किंवा वाढलेल्या ग्लुकोजचा आपल्या डोळ्याचा जो रेटिना आहे, म्हणजे डोळ्याचा जो पडदा आहे, त्याच्यावर याचा परिणाम होतो आणि कालांतराने सुरुवातीला अंधूक दिसण्याची समस्या येते, नंतर मोतीबिंदू डेव्हलप होतात, कालांतराने काचबिंदू डेव्हलप होतात आणि रेटिना जर जास्त गंभीर प्रमाणात डॅमेज झाला तर डोळ्यांची दृष्टी जाऊ शकते. म्हणजे जगात दर सहावा दृष्टीबाधित व्यक्ती त्याची दृष्टी गमावतोय, कारण डायबिटीज आहे मित्रांनो. पुढे काय समस्या येतात त्याच्यावर आपण चर्चा करणारच आहोत. तर डायबिटीजचा एंटायर नर्वस सिस्टमवर परिणाम होतो आणि मगाशी मी पण चर्चा केली की 24/7 थकल्यासारखं वाटतं, काम करावं असं वाटत नाही, स्मरणशक्ती कमी झालेली असते, गोष्ट ठेवतो एका ठिकाणी आणि शोधतो संपूर्ण घरात सापडत नाही आणि नंतर कळतं अरे इथेच होती. स्मरणशक्ती कमी होते, बाजारात घ्यायला काही गेला, दोन गोष्टी विसरून आला, तर एंटायर ब्रेनवर याचा इम्पॅक्ट होतो, संपूर्ण शरीरावर याचा इम्पॅक्ट होतो आणि समस्या वाढतात. पुढे काय होतं, तर आपण पाहिलेलंच आहे की 8-10 वर्षांपेक्षा डायबिटीज, अधिक वर्षांपासून डायबिटीज आहे, डायबिटीज नियंत्रणात नाही आहे, तर मग सुरुवातीला काय होतं, हातापायांना मुंग्या येणे आणि जास्त करून पायांना मुंग्या येणे, बरोबर, ही अवस्था काही वर्ष असते. मग ह्या अवस्थेनंतर तिथे असलेल्या ज्या नर्व सेल आहेत त्या डॅमेज होतात, एक्सपोज होतात आणि हातापायांची प्रचंड आग व्हायला सुरुवात होते. मग इतकी आग होते की दिवसा चैन पडत नाही, रात्री झोप लागत नाही, प्रचंड आग होते. आणि त्याची पुढची स्टेज आहे की हातपाय सुन्न पडतात. म्हणजे काय होतं, की आता तळ पायांना किंवा तळ हातांना कोणत्याही प्रकारची संवेदना जाणवत नाही, काटा टोचला कळत नाही, पायात चप्पल आहे नाही कळत नाही, जमिनीवर उभा आहे की नरम गादीवर उभा आहे कळत नाही. आणि अशा वेळी जर का चुकून एखादी जखम झाली तर ती जखम भरत नाही आणि यालाच गँग्रीन म्हणतात. आणि मित्रांनो, दुर्दैवाने पाय कापावा लागतो. आज आपण पाहिले की दर 30 सेकंदात कुठे ना कुठे जगात एका व्यक्तीचा पाय डायबिटीसमुळे कापला जातोय. जर छोटीशी जखम झाली तर ती जखम किती त्रास देते. जर एखादा संपूर्ण अवयव निकामी झाला, कापला गेला, शरीरापासून वेगळा झाला, तर काय परिस्थिती निर्माण होईल, हा विचारही करवत नाही. याच्या पुढे डायबिटीसमुळे त्वचेच्या समस्या येतात. अ, त्वचा कोरडी होते आणि मग अशा वेळी तिथे नॉरिशमेंट न मिळाल्यामुळे ड्राय स्किनवर फंगल इन्फेक्शन, खाज येणे, त्वचा विकार बळावतात आणि हे विकार लवकर ठीक होत नाहीत. खूप वर्ष 2-2 वर्ष याच्यावर उपाय करावे लागतात. त्यानंतर पोटाच्या समस्या असतात. डेफिनेटली डायबिटीज हा डायजेशन आणि मेटाबॉलिझमचाच आजार आहे. त्याच्यामुळे अपचन, ऍसिडिटी, गॅस, पोट साफ न होणे अशा अनेक समस्यांचा मुकाबला करावा लागतो. पुढे डायबिटीस अनेक वर्षापासून आहे. माझा अनुभव असा आहे की 5 वर्षांपेक्षा अधिक जर एखाद्या व्यक्तीला डायबिटीज आहे, त्यांनी त्याचा डायबिटीस अनकंट्रोल आहे, तर त्याच्या वैवाहिक जीवनात समस्या येतात. पती पत्नींचे जे नाते आहे ते सामान्य राहत नाही आणि बऱ्याच वेळा वादविवादही होतात आणि कुटुंबांना विभक्त व्हावं लागतं. अशा वेळी जर वेळीच नियोजन केलं, वेळीच डायबिटीसला समजून घेतलं, डायबिटीस रिव्हर्स केला, तर कुटुंब तुटण्यापासून आपण वाचवू शकतो. आता इतक्या समस्या जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात येतात तेव्हा तो निराश होतो. काय करावं त्याला कळत नाही. खाल्लं तरी साखर वाढते, नाही खाल्लं तरी साखर वाढते, करावं तर काय करावं? आणि मग तो डिप्रेशन मध्ये जाण्याची शक्यता खूप जास्त असते. तर ह्या ज्या काही समस्या मी तुमच्याशी चर्चा करतोय, ह्या समस्यांच्या मुळाशी काय आहे? तर ह्या समस्यांच्या मुळाशी आहे, एकच नाव आहे आणि ते आपल्या सर्वांना माहिती आहे. काय नाव आहे? आणि ते नाव आहे डायबिटीज, डायबिटीज आणि फक्त डायबिटीज. या सगळ्या समस्यांच्या मुळाशी डायबिटीज आहे. पण होतं काय आपल्याकडे, की आपण डायबिटीजला समजूनच घेत नाही. बरोबर? आपलं खाणं अनियंत्रित आहे, आपण व्यायाम करत नाही, आपण पथ्य पाळत नाही, आपण औषध गोळ्या घेत नाही आणि समस्या वाढत जातात. आणि समस्या वाढल्यानंतर मात्र आपण हार्टचा प्रॉब्लेम आला, हार्टच्या डॉक्टरकडे जाणार, किडनीचा प्रॉब्लेम आला, किडनीच्या डॉक्टरकडे जाणार.
जाणार, डोळ्याचा प्रॉब्लेम आला डोळ्याच्या डॉक्टरकडे जाणार, राईट, ब्रेनचा काही प्रॉब्लेम आला न्यूरोलॉजिस्टकडे जाणार, राईट, पोटाच्या डॉक्टरकडे जाणार, घाव झाला सर्जरी सर्जरी करून घेणार, वैवाहिक जीवनात समस्या आल्या वेगवेगळी औषधं खाणार, राईट. समस्या येत आहेत, समस्या वाढतायत, डॉक्टरकडे जाण्याचं आपलं प्रमाण वाढतंय, पण सोल्युशन काही मिळत नाही. सोल्युशन का मिळत नाही? कारण की या सगळ्यांच्या मुळाशी डायबिटीज आहे आणि डायबिटीज तर आपला अनकंट्रोल आहे. बरोबर, ह्या सगळ्या समस्यांतून आपल्याला मुक्ती मिळू शकते. पण कधी मिळेल मुक्ती? जर आपण डायबिटीजला समजून घेतलं, उमजून घेतलं, तर मात्र मुक्ती मिळेल. डायबिटीजला जर नियंत्रणात ठेवलं तर मुक्ती मिळेल. मग आता प्रश्न काय आहे की बाबा डायबिटीज नियंत्रणात कसा राहतो? तो नियंत्रणात राहिला तर प्रॉब्लेम सुटेल हे आम्हालाही माहिती आहे, पण मग त्याला नियंत्रणात कसं आणायचं हे सांगा ना. बरोबर, हे असं होतं तसं होतं हे बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे, तुम्हालाही माहित असेल. बरोबर मित्रांनो. मग आता आपण जी चर्चा करणार आहोत ती चर्चा त्याच्यावरच करणार आहोत की डायबिटीज नियंत्रणात आहे की नाही हे कसं कळेल. तर आपला डायबिटीज नियंत्रणात आहे की नाही याच्यासाठी आपण अनेक टेस्ट करत असतो, पण त्यातील एक प्रमुख टेस्ट आहे जिचं नाव आहे HbA1c. HbA1c म्हणजे काय? ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन. म्हणजे आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन शी याचा संबंध आहे. हिमोग्लोबिन मध्ये जे ग्लुकोज स्टोअर असते तिला क्रश केलं जातं आणि ही चाचणी केली जाते. मग ही चाचणी दर 3 महिन्यांनी आपल्याला करायची असते, दर 90 दिवसांनी आपल्याला करायची असते. ही चाचणी तुम्ही पहिल्यांदा केली आणि तुमची शुगर लेवल आली, HbA1c रिपोर्ट आला बिलो 5.7. मग बिलो 5.7 चा अर्थ काय? की ही व्यक्ती नॉर्मल आहे, हिला डायबिटीज नाही. पण जर का त्याच व्यक्तीने रिपोर्ट केला आणि शुगर लेवल आल्या 5.7 टू 6.4, राईट, याचा अर्थ काय? की आता ही व्यक्ती प्री डायबिटिक आहे, म्हणजे याने प्रगती केली आणि आता मधुमेहाच्या पूर्वावस्थेत आलेला आहे. बरोबर. आणि जर का हाच रिपोर्ट आला 6.5 अँड अबव, तर 6.5 अँड अबवचा अर्थ असा होतो की आता याला डायबिटीज झालेला आहे. राईट. आता जगातील कोणीही याला मधुमेह नाही, डायबिटीज नाही असं डिक्लेअर करू शकत नाही. इज 100% डायबिटिक. आणि HbA1c रिपोर्ट जर आता हळूहळू हळूहळू 7च्या वर जातोय, 7.5 झाला, 8 झाला, 8.5 झाला, 9 जातोय, याचा अर्थ आता हा आपल्या शरीरासाठी काय झालेला आहे? हानिकारक झालेला आहे. म्हणजे HbA1c हा केव्हाही कुठे पाहिजे? बिलो 5.7 पाहिजे. मग आता तुम्ही असं म्हणू शकता का की मी गोळी खातोय मागील अनेक वर्षापासून आणि माझा HbA1c रिपोर्ट आहे 5.6, तर मी आता नॉर्मल आहे का? तर डेफिनेटली तुम्ही आता नॉर्मल नाही आहात. तुमचा हा जो काही रिपोर्ट आलेला आहे तो त्या गोळीच्या इम्पॅक्टमुळे आलेला आहे. स्टील यू आर डायबिटिक. पण आता तुमच्या शरीरातील साखर नियंत्रणात आहे, परंतु साखर नियंत्रणात गोळी खाऊन ठेवणे हे कधीही धोकादायकच आहे. त्यासाठी आपल्याला डायबिटीस मुक्त व्हायचं आहे. कोणत्याही प्रकारच्या गोळी औषधाशिवाय आपल्या शरीरातील HbA1c किती पाहिजे? बिलो 5.7 पाहिजे. मग हा रिपोर्ट आता आपण पाहिलेला आहे. पाहिला की नाही पाहिला? येस. तर हा रिपोर्ट आपण पाहिलेला आहे आणि आता आपल्याला कळालेलं आहे की आपण कोणत्या स्टेजवर आहोत. आपण नॉर्मल स्टेजवर आहोत, आपण प्री डायबिटिक आहोत, डायबिटिक आहोत, आपला डायबिटीस कंट्रोल आहे की अनकंट्रोल आहे. राईट मित्रांनो, हे क्लिअर झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? मधुमेहावर, डायबिटीजवर काम करून मधुमेह मुक्त व्हायचंय, डायबिटीस मुक्त व्हायचंय, आपल्याला डायबिटीस रिव्हर्सल करायचं आहे. आणि आता आपण ह्या वेबिनारच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. मग डायबिटीस मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? काय करावं लागेल? म्हणजे कुठल्याही समस्येला जर आपल्याला मुळापासून घालवायचं असेल तर आपल्याला समस्येच्या मुळावर काम करावं लागेल. मग डायबिटीसचं मूळ कुठे होतं आपण पाहिलं? इन्सुलिन रिसेप्टर खराब होता किंवा शरीरात इन्सुलिन बनत नव्हता, हे मूळ होतं. मग ह्या दोघांमध्ये समस्या का आली? तर आपण पाहिलं लठ्ठपणा, मानसिक तणाव, अनुवांशिकता, खानपान, जीवनशैली आणि प्रदूषण. यापैकी फक्त एकाच गोष्टीवर आपला कंट्रोल नाहीये आणि तो म्हणजे अनुवांशिकता. पण जर का तुमचं वजन वाढलं असेल, वाढवलं तुम्ही, कमी करता येईल. जर का तुमच्या जीवनात ताणतणाव असेल तर तुम्हाला तणावावरचं नियोजन करावं लागेल. राईट. जर का तुमचं खानपान अनियंत्रित असेल तर त्याच्यावर नियंत्रण आणावं लागेल. बरोबर. जर का तुमची जीवनशैली ठीक नसेल तर जीवनशैलीवर काम करावं लागेल. आणि जर का तुम्ही पोल्युटेड एन्व्हायरमेंट मध्ये असाल तर काय करावं लागेल? येस. तर मित्रांनो, पोल्युशन बॉडीमध्ये जो डॅमेज करते त्या डॅमेजवर काम करून पोल्युशन कंट्रोल करावं लागेल, शरीर शुद्धीकरण करावं लागेल आणि अशा माध्यमातून आपण डायबिटीस मुक्त होऊ शकतो. मग एक्झॅक्टली काय करायचं ते आपल्याला समजून घ्यायचंय. तर आदरणीय डॉक्टर नांदेडकरांनी सांगितलेलं आहे की डायबिटीस मुक्त होण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टींवर काम करावं लागेल. पहिली गोष्ट आहे उचित व्यायाम करणे, दुसरी गोष्ट आहे उचित आहार घेणे आणि तिसरी गोष्ट आहे उचित औषधोपचार घेणे. बरोबर. आणि या 3 गोष्टी प्रत्येकाला करायच्या आहेत. आता डायबिटीस झाल्यानंतर तुम्ही व्यायाम केला आणि योग्य आहार घेतला तर कंट्रोलमध्ये राहील, पण तो ज्या दिवशी व्यायाम बंद, ज्या दिवशी पथ्य बंद, त्या दिवशी पुन्हा वर काढेल. बरोबर. मग अशा अवस्थेत आयुष्यभर व्यायाम करणे पण शक्य नाही, आयुष्यभर पथ्य पाळणेही शक्य नाही. परंतु जर का आपण आयुर्वेदाची मदत घेतली
आणि योग्य इलाज केला, योग्य उपचार केला तर आपण डायबिटीसला काय करू शकतो, रिव्हर्स करू शकतो. तर या 3 पायऱ्या आहेत, या 3 स्टेप आहेत आणि यांच्यावर आपल्याला काय करायचंय, काम करायचंय. बरोबर मित्रांनो? मग उचित व्यायाम करायचं म्हणजे काय करायचं? व्यायामशाळेत जायचं, वजनं उचलायची? तर अजिबात नाही. रोज सकाळी लवकर उठायचं आणि 45 मिनिटं घाम गाळायचा, चालायचं, ब्रिस्क वॉक करायचा, जॉगिंग करायची, राइट? ज्यांना ब्रिस्क वॉक करता येत नाही, ज्यांना जोरात चालता येत नाही, त्यांनी हळूहळू चाललं तरी चालेल. परंतु माझ्याकडे वेळ नाही, हे कारण मात्र देऊ नका. कारण की हे कारण दुसऱ्याला द्यायचं असतं. शरीर तुमचं आहे, डायबिटीस तुम्हाला आहे. डायबिटीस मुक्त कोणाला व्हायचंय? येस. तर कारण प्लीज देऊ नका. राइट? तर रोज सकाळी कमीत कमी 45 मिनिटं चालायचंय. जास्त चाललं तर नुकसान होणार नाही. आणि 20 मिनिटे आपल्याला काय करायचंय? योग करायचा आहे, प्राणायाम करायचा आहे, अनुलोम विलोम करायचंय, कपालभाती करायची आहे. राइट? अनुलोम विलोम कसा करायचा, कपालभाती कसं करायचं हे जर समजत नसेल तर युट्यूब आहे. युट्यूबवर जाऊन शिकू शकता. बरोबर? तास 2-2 तास रील्स बघणे, लोकांचे स्टेटस बघण्यापेक्षा ते कधीही चांगलं. आणि काय करायचं, रात्री झोपण्यापूर्वी शवासन किंवा योग निद्रा करणे. म्हणजे दिवसभरातून 24 तासांपैकी 1 तासभर आपल्याला आपल्या शरीरासाठी द्यायचं आहे. आणि निरोगी आणि निरामय जीवन जगायचं असेल तर हे करावंच लागेल. त्याला काही पर्याय नाही. तर हे समजलं असेल तर आता आपण पुढे जाणार आहोत आणि पुढच्या स्टेजवर आपण पाहणार आहोत की आपल्याला काय आहार घ्यायचा आहे. तर माझं नेहमीच सगळ्यांना असं सांगणं असतं की माणसाचा नैसर्गिक आहार काय? तर माणूस जेव्हा अश्मयुगात होता तेव्हा काय खायचा? फळं खायचा, कंदमुळं खायचा. त्याच्याशिवाय त्याचा दुसरा कोणताही आहार नव्हता. बरोबर? तेव्हा प्राणी होते आणि गाय असेल तर गाय गवत खायची, बकरी असेल तर बकरी पानं फुलं खायची, पालापाचोळा खायची. गाय आजही गवतच खाते, बकरी आजही पानच खाते. पण माणूस कंदमुळं, फळं, फुलं खात नाही. माणूस खातो, बघा, माणसाव्यतिरिक्त कुठलाही प्राणी आहे का जो त्याच्या जेवणात मीठ आहे, मसाला आहे, तेल आहे, साखर आहे, पिझ्झा आहे, बर्गर आहे, चायनीज आहे, आहे का? शिवाय तो बिडी पितोय, तो तंबाखू खातोय, तो दारू पितोय. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि माणसाचा आहार 100% बदलला. कोणत्याही प्राण्याचा आहार जो पूर्वी होता हजारो लाखो वर्षांपूर्वी तोच आहार ते आजही घेत आहेत आणि म्हणून त्यांना आजार कमी होत आहेत. पण माणसाला प्रचंड प्रमाणात आजार होत आहेत. डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट प्रॉब्लेम्स, राइट? कॅन्सर, आर्थरायटिस, मायग्रेन, थायरॉइड, ओबेसिटी, काय काय आजार होत आहेत, अॅनिमिया, महिलांना पिरियड रिलेटेड प्रॉब्लेम्स, राईट, वंध्यत्व. हे सगळ्या आजारांच्या मुळाची काय आहे? आहार आहे. कारण आपण आपला आहार हा 100% बदललेला आहे. मग आता आपल्याला अश्मयुगीन आहार घेणं गरजेचं आहे. ते शक्य आहे का? तर आजच्या कालावधीत आपल्याला अश्मयुगीन आहार घेणं शक्य नाही. मग आपल्याला कोणता आहार घेणं शक्य आहे? तर आपण मित्रांनो काही पथ्य तरी आपल्याला निदान पाळावी लागतील. मग आपल्याला काय पथ्य पाळायचे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर 6 प्रकारची पथ्य आपल्याला पाळायची आहेत आणि त्यात पथ्य नंबर 1 आहे की गोड पदार्थ ज्याच्यामध्ये साखर असेल, गूळ असेल, मध असेल, अशा प्रकारच्या कोणत्याही पदार्थाचा आपल्याला सेवन करायचं नाही. ते आपल्यासाठी 100% विष आहे. सुपाच्य पदार्थ म्हणजे असे पदार्थ जे खाल्ल्यानंतर त्यांचं पाचन पटकन होतं. फॉर एक्झाम्पल तांदूळ म्हणजे भात, बटाटा आणि त्यापासून तयार झालेले पदार्थ, राईट? मग भात नाही खात पण लोक खिचडी खातात तर चालणार नाही. पोहे खातात, चालणार नाही. इडली डोसा इडली डोसा खातात, चालणार नाही. तांदूळ त्यापासून तयार झालेला पदार्थ नाही खायचा. बटाटा त्यापासून तयार झालेले पदार्थ नाही खायचे. नॉन व्हेज, चिकन, मटन हे डायबिटिक पेशंटसाठी हानिकारक आहे कारण की त्यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते. पण नॉनव्हेजच खायचं असेल तर मासे खाऊ शकतात. मासे तळून न खाता शिजवून भाजी करून खाऊ शकता. गोड फळांचं सेवन करायचं नाही. मग गोड फळांमध्ये काय येतं? तर 5 प्रकारची फळं आहेत. आंबा, केळी, द्राक्ष, चिकू आणि सीताफळ. यांच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं. ही फळं आपल्याला अजिबात खायची नाहीत. फळं खायचीच असतील तर संत्री, मोसंबी, पेरू, पपई, डाळिंब. पण पेरू आणि डाळिंब हा कमी पिकलेला असावा. राईट? आणि ऍपल ही चालेल. पण फळं खायची म्हटली तर दिवसभरातून एखादं फळ खायचंय आणि त्याच्यापेक्षा जास्त फळं नाही खायची. बेकरी प्रोडक्ट्स मध्ये काय करायचंय? तर बेकरी प्रोडक्ट्स म्हणजे कुठल्याही प्रकारचं मैद्यापासून तयार झालेलं बेकरी प्रोडक्ट खायचं नाही. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं न्यूट्रिशनल व्हॅल्यूज नसतात. त्यात फक्त मैदा आणि ईस्ट असतं आणि त्याचे खूप गंभीर परिणाम होतात. त्याच्यामुळे बेकरी प्रोडक्ट 100% बंद. दूध, दही आणि तूप जर म्हशीचं किंवा जर्सी गाईचं असेल तर ते न घेतलेलंच बरं. पण तुम्हाला माहित असेल की तुमच्या घरी येणारं दूध हे देशी गाईचं म्हणजे भारतीय वंशाच्या गाईचं आहे तर त्यापासून तयार झालेलं दूध, तूप घेऊ शकता. ताकाचं सेवन करू शकता. ही 6 पथ्य आपल्याला काटेकोरपणे पाळायची आहेत. आता काय खायचं नाही याच्यावर आपली चर्चा झालेली आहे. आता काय खायचं याच्यावर आपण चर्चा करतोय. तर जेवणात जास्तीत जास्त पालेभाज्यांचा वापर करायचा.
सलाडचं प्रमाण जास्तीत जास्त असायला पाहिजे. मग आपल्या जेवणात सलाड किती असायला पाहिजे? आपले पूर्वज 100% सलाद खात होते, परंतु आपण 100% नाही जरी खाल्लं तरी 50% आपल्या जेवणात काय हवं? सलाद असायला पाहिजे. मग 50% म्हणजे किती? तर साधारणतः तुमचं वजन जितकं आहे त्याला गुणिले 5. तर फॉर एक्झाम्पल मी 60 किलोचा आहे, तर 60 गुणिले 5 म्हणजे 300 ग्राम. म्हणजे माझ्या प्रत्येक जेवणात 300 ग्राम सलाद असायला पाहिजे. सलादमध्ये आपण काय घेऊ शकतो? तर सलादमध्ये आपण काकडी, गाजर, मुळा, टोमॅटो, बीट, मोड आलेले धान्य किंवा इतर हिरव्या भाज्यांचा सुद्धा आपण सलाड करू शकतो. सलाद करताना ते बारीक कापून घेणं गरजेचं आहे. त्याला थोडं आपण टेस्टी करू शकतो. तर त्यात निंबू टाकता येईल आपल्याला, त्याच्यात थोडासा चाट मसाला टाकता येईल आपल्याला. बरोबर मित्रांनो? आणि अशा प्रकारे सलाद तयार होईल. मग आता जेवण करताना आधी आपल्याला काय खायचंय? तर जेवण करताना आपल्याला आधी सलाद खायचंय. 100% सलाद खाल्ल्यानंतरच जी दुसरी जेवणाची प्लेट आहे, त्या प्लेटला आपल्याला हात लावायचा आहे. मग आता आपल्या जेवणाचे 2 भाग झाले. एक 50% सलाद, 50% जेवण. मग आता जेवणाचा अर्धा भाग जर सलाद असेल, तर जे रेग्युलर आपण जेवण करत होतो, तो त्या जेवणात आपण 50% काय करायला पाहिजे? कपात करायला पाहिजे. समजा 4 चपात्या खात असू, तर 50% हे खाल्ल्यामुळे आता 4च्या ऐवजी 2 चपात्या किंवा 2.5 चपाती खाणं अपरिहार्य आहे. त्याच्यापेक्षा जास्त खाण्याची गरज नाही. बरोबर? तर अशा प्रकारे दुसऱ्या प्लेटमधील प्रत्येक गोष्ट आपण किती आणायची? अर्ध्यावर आणायची. आणि अशाच प्रकारे तुमचा ब्रेकफास्ट असेल, अशाच प्रकारचं तुमचा लंच असेल, अशाच प्रकारचं तुमचं डिनर असेल. जर का लठ्ठपणामुळे जर तुम्हाला डायबिटीज असेल, तर मात्र तुम्हाला दिवसभरातून फक्त 2दाच जेवण करायचंय. जेवण जेवढं पाहिजे तेवढं करायचंय. मी जसं सांगितलं त्या प्रकारेच आधी सलाड, नंतर मग भाजी-पोळी वगैरे जे काही बनताय ते. पण 2च वेळा पोट भरून. फक्त ह्या 2 जेवणांच्या मध्ये सॉलिड गोष्ट तोंडात टाकायची नाही, एक चणाही खायचा नाही. कारण की लठ्ठपणा ज्यांच्यामध्ये असतो त्यांच्या बॉडीमध्ये खूप जास्त इन्सुलिन रेजिस्टन्स असतो आणि त्यामुळे आपल्याला फक्त 2दाच आहार घ्यायचा. मग मध्ये भूक लागली तर काय करता येईल? मध्ये भूक लागली तर पाणी पिऊ शकता, निंबू पाणी पिऊ शकता, ताक पिऊ शकता, नारळ पाणीही पिऊ शकता. परंतु जेव्हा नारळ पाण्याचा विषय येतो, तेव्हा नारळ पाणी दिवसभरातून एकच वेळा घ्यायचं आहे. 1 पेक्षा जास्त नारळ पाणी किंवा 240 ml पेक्षा जास्त नारळ पाणी पिऊ नये. तर हा जो डाएट आहे मित्रांनो, हा डाएट तुम्हाला फॉलो करायचा आहे. पण हा डाएट तुम्हाला आयुष्यभर फॉलो करायला आवडेल का? तर उत्तर येतं डेफिनेटली नाही आवडणार. आणि गुड न्यूज हीच आहे की तुम्हाला हा डाएट प्लॅन आयुष्यभर फॉलो करण्याची आवश्यकता नाही. हा डाएट प्लॅन फक्त आपल्याला जोपर्यंत डायबिटीज रिव्हर्स होत नाही तोपर्यंतच फॉलो करायचा आहे. म्हणजे काही लोक 6 महिन्यात रिव्हर्स होतील, काही लोक वर्षभरात रिव्हर्स होतील, काही लोकांना थोडा अधिक कालावधी लागू शकतो. परंतु पुढील जो काळ आहे, समजा आता तुम्ही 50 वर्षाच्या आत 2-2.5 वर्षात हा डायबिटीस रिव्हर्स झाला. आता पुढचं जे 20-25 वर्षाचं आयुष्य आहे, त्या आयुष्यात तुम्हाला सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येईल, सगळ्या गोष्टींचा उपभोग घेता येईल. मग आता थोडासा कठीण काळ आहे, राइट? परंतु ये समय भी निकल जाएगा. कुठलाच वेळ थांबून राहत नाही. आणि मग पुढे सुहाना सफर और ये मौसम हसी असं तुमचं जीवन असेल. तुमचा प्रवास एकदम सुहाना होऊन जाईल. तर आपण आता पाहिलं की कोणत्या प्रकारची पथ्य आपल्याला पाळायची आहेत. आता आपण अंतिम टप्प्यात आहोत आणि अंतिम टप्प्यात आपण उपचारावर चर्चा करणार आहोत. तर उपचार करताना डायबिटीज झाल्यानंतर आपण 100% लोक सुरुवातीला ॲलोपॅथिक ट्रीटमेंटकडे जातो. आणि ॲलोपॅथिक ट्रीटमेंटमध्ये आपल्याला माहिती आहे की आयुष्यभर औषधं घ्यायची आहेत, आयुष्यभर गोळ्या घ्यायच्या आहेत. गोळ्यांनी कंट्रोल नाही झाली तर इन्सुलिन घ्यायचं आहे. आणि मग एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा हळूहळू हळूहळू डायबिटीस वाढत जातो. बरोबर आहे मित्रांनो? आणि असंख्य त्रासांना सामोरं जावं लागतं. असं का होतं? तर मॉडर्न मेडिसिन किंवा ॲलोपॅथिक सायन्स हे चांगलं सायन्स आहे. परंतु जीवनशैली संबंधित जे आजार आपल्याला होतात, त्या आजारांमध्ये आपल्याला आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात. कारण की आजारांच्या मुळावर काम न करता लक्षणांवर काम केलं जातं. म्हणजे वाढलेली साखर कमी करण्याचं काम केलं जातं. पण मुळातच आपण मगाशी पाहिलं की डायबिटीस का झाला? इन्सुलिन रिसेप्टर काम करत नाहीये किंवा बीटा पेशी इन्सुलिन हवं तितकं इन्सुलिन बनवत नाहीयेत आणि याच्यामुळे रक्तातील साखर वाढलेली आहे. बरोबर? आणि आयुष्यभर साखर कमी करण्यावर भर दिला जातो. परंतु साखर काही केल्या कमी होत नाही. ती वाढतच राहते, वाढतच राहते, वाढतच राहते. बरोबर? आणि मग यामुळे एका गोळीची 2 गोळी, 2 गोळ्यांच्या 3 गोळ्या, 3 गोळ्यानंतर मग वेगवेगळे कॉम्बिनेशन्स वापरले जातात. एका गोळीत दुसरी गोळी, दुसऱ्या गोळीत तिसरी गोळी आणि नंतर कालांतराने मग बीपीची गोळी, मग कोलेस्ट्रॉलची गोळी, मग न्यूरोपॅथीची गोळी. बरोबर आहे? मग हातापायांची जळजळ म्हणजेच न्यूरोपॅथीची गोळी, मग ऍसिडिटीची गोळी. मग आता शरीर खूप कमजोर झालं, मग मल्टीव्हिटॅमिनची गोळी. आणि एवढं सगळं करूनही फायदा होत नाही. मग भविष्यात कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात, मग हार्ट अटॅक येऊ शकतो, मग पॅरालिसिस होऊ शकतो, मग किडनी फेल होऊ शकते, मग डोळ्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणजे ह्या सगळ्या समस्यांना आपल्याला सामोरं जावंच लागू शकतं. कारण की आपण डायबिटीस रिव्हर्सलवर काम करत नसून आपण येस आपण डायबिटीस कंट्रोलवर काम करतो आणि त्यामुळे समस्या येत आहेत.
तर एवढं कळलं मित्रांनो. मग आता काय करणं गरजेचं आहे, तर आपले आदरणीय सायंटिस्ट डॉक्टर नांदेडकरांनी डायबिटीजवर 25 वर्षांपेक्षा अधिक काम करून 25 वर्षांपेक्षा अधिक काम करून डायबिटीसवर बेसिक काम केलं आणि इन्सुलिन रिसेप्टर आणि बीटा सेल्स आणि इन्सुलिन रिसेप्टर्स कशा प्रकारे रिपेअर होतील, कशा प्रकारे ह्या सेल्स रिज्युनेट होतील, इन्सुलिन रेझिस्टन्स कशा प्रकारे कमी होईल, शरीरात इन्सुलिनची निर्मिती कशा प्रकारे वाढेल, यावर कार्य केलंय. आणि हळूहळू हळूहळू सिस्टम रिपेअर होते, बॉडी ऑर्गन्स रिज्युनेट होतात आणि शरीरात इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होऊन शरीरात प्रॉपर इन्सुलिनची निर्मिती होऊन वाढलेल्या शुगर लेवल हळूहळू हळूहळू काय होतात, नियंत्रणात राहतात आणि आपण मधुमेह मुक्त होऊ शकतो. राईट. मात्र सुरुवातीला जेव्हा आपण दोन्ही ट्रीटमेंट चालू करतो त्यावेळी आयुर्वेदिक म्हणजे डॉक्टर नांदेडकरांनी निर्माण केलेल्या ट्रीटमेंट सोबत ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेणं किंवा त्या गोळ्या सुद्धा सुरू ठेवल्या जातात. कारण की जेव्हा बॉडी रिपेअर होणं गरजेचं असतं त्यावेळी शुगर नियंत्रणात असणं पण गरजेचं असतं. मग या दोन्ही औषधांचा रोल हा भिन्न आहे. ॲलोपॅथिक औषधं जेव्हा शुगर नियंत्रणात ठेवत असतात त्याच वेळी आयुर्वेदिक औषधं काय करत असतात, बॉडी रिपेअर करत असतात. राईट. आणि एकाच वेळी बॉडी शुगर नियंत्रणात ठेवणं आणि बॉडी रिपेअर करणं या दोन्ही गोष्टी होत राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून सुरुवातीला साधारणतः 6 महिने ते वर्षभर दोन्ही औषधं एकत्र चालतात. कालांतराने जशी जशी तुमची HbA1c लेवल खाली येत जाते, बिलो 5.5 येते, ॲलोपॅथिक डोस हळूहळू कमी केले जातात आणि एक लेवल अशी येते की तुमच्या ॲलोपॅथिक कंप्लीट बंद होते. मग ही वेळ येण्यासाठी साधारणतः 6 महिने ते वर्षभराचा वेळ लागतो. आणि एकदा का तुमची ॲलोपॅथिक औषधं कमी झाली की कालांतराने जी डॉक्टर रवींद्र नांदेडकरांची औषधं आहेत त्यांचेही डोजेस कमी 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 केले जातात आणि साधारणतः याही प्रोसेसला वर्ष 1.5 वर्ष लागतात. म्हणजे साधारणतः जे जुने डायबिटिक आहेत त्यांना 2-2.5 वर्ष लागू शकतात. जे न्यूली डायग्नोज डायबिटिक आहेत ते लवकर त्या तुलनेने लवकर बरे होतात. परंतु एकंदरीतच 30 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष औषधं खाण्यापेक्षा आणि कॉम्प्लिकेशन्स सोबत जगण्यापेक्षा 2-2.5 वर्षात डायबिटीसला रिव्हर्स केलेलं कधीही चांगलं. राईट मित्रांनो. तर आता आपण पाहणार आहोत की काय औषधं निर्माण केलेली आहेत आणि कशा प्रकारे औषधं निर्माण केली घ्यायचे. तर डॉक्टर रवींद्र नांदेडकरांनी रिसर्च करून 4 प्रकारचे औषध आहेत त्यांचा आपण वापर डायबिटीस रिव्हर्सल मध्ये करत असतो. तर पहिलं औषध आहे डायबाटी. 17 आयुर्वेदिक जडीबुटींपासून तयार केलेलं हे फॉर्म्युलेशन आहे. दुसरं आहे प्रोटेक्ट 360. तिसरं आहे डायबाबिट कॅप्सूल. चौथा आहे डायबॉल पावडर आणि पुन्हा डायबाटी. राईट. मग पहिल्या महिन्यात जेव्हा आपण ट्रीटमेंट सुरू करतो तेव्हा पहिल्या महिन्यामध्ये डायबाटी आणि प्रोटेक्ट 360चा वापर केला जातो. दुसऱ्या महिन्यापासून जर कॉम्प्लिकेशन्स कमी असतील तर दुसऱ्या महिन्यापासून डायबाबिट कॅप्सूल आणि डायबाबिट पावडर या 2 औषधांचा वापर केला जातो. जर कॉम्प्लिकेशन्स जास्त असतील तर या तिन्ही औषधांचा वापर केला जातो. म्हणजे डायबाबिट कॅप्सूल, डायबॉल पावडर आणि डायबाटी पावडर. राईट. तर कशा प्रकारे ट्रीटमेंट आहे, काय खर्च आहे, हेही आपण आता समजून घेणार आहोत. तर मित्रांनो बघा, काय किट नंबर 1 जरा लक्षात व्यवस्थित द्यायचं आहे. जर तुमचं वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे, तुमचा HbA1c लेवल 10% अँड अबव आहे आणि तुमचा डायबिटीस 10 वर्षांपेक्षा अधिक आहे, म्हणजे वय 50 पेक्षा जास्त, HbA1c 10% अँड अबव आणि डायबिटीस 10 इयर्स प्लस, तर आपल्याला किट नंबर 1 घ्यायचा आहे. किट नंबर 1 मध्ये आपल्याला 2 डायबाटी दिल्या जातात आणि एक प्रोटेक्ट 360 दिल्या जातात. म्हणजे दिवसातून 2 वेळा आपल्याला डायबाटीचं सेवन करायचं आहे आणि 2 वेळा प्रोटेक्ट 360 कॅप्सूलचं सेवन करायचं आहे. हे जे किट आहे ह्या किटची प्राइस आहे 4,725 आणि प्लस 100 रुपये कुरिअर चार्जेस तुम्हाला लागू शकतात. किट नंबर 1 आपल्याला समजलेलं आहे. किट नंबर 2 मध्ये काय आहे तेही आपण आता समजून घेणार आहोत. तर किट नंबर 2 कुणासाठी आहे, जर तुमचं वय, पुन्हा समजून घ्या, जर तुमचं वय किती आहे, 50 पेक्षा कमी आहे, वय 50 पेक्षा कमी आहे, HbA1c लेवल बिलो 10 आहे आणि तुमचा डायबिटीस 10 पेक्षा कमी वर्षापासून आहे, तर तुम्हाला किट नंबर 2 दिलं जाईल. आणि किट नंबर 2 मध्ये येतं एक डायबाटी, म्हणजे सकाळी एकदा डायबाटी घ्यायचा आहे आणि दिवसातून 2 वेळा प्रोटेक्ट 360 कॅप्सूल किंवा लिक्विड घ्यायचंय. तर ह्या किटची प्राइस येते 3375 रुपये प्लस 100 रुपये कुरिअर चार्ज. राईट. तर अशा प्रकारे किट नंबर 2 तुम्हाला घ्यायचंय. तर किट नंबर 1 कुणासाठी आहे, किट नंबर 2 कुणासाठी, हे तुम्ही पाहिलेलं आहे. आता हे झालं पहिल्या महिन्यातील ट्रीटमेंट. पुढच्या महिन्यापासून काय ट्रीटमेंट सुरू करावी लागेल, तर पुढच्या महिन्यापासून 95% केसेसमध्ये 95% रुग्णांना डायबाटी दिवसातून 1 वेळा आणि डायबाबिट कॅप्सूल दिवसातून 3 वेळा घ्याव्या लागतात. 95% पेशंटना डायबाटी आणि डायबाबिटच घ्यायच्या आहेत दुसऱ्या महिन्यापासून. जर कॉम्प्लिकेशन्स जास्त असतील तर प्रोटेक्ट 360 1, 2, 3 महिने कंटिन्यू करता येईल आणि त्यानंतर जर ह्या किटची प्राइस आहे 3150 रुपये, म्हणजे आता तुमचा खर्च कमी झाला. जर का तुमच्या कॉम्प्लिकेशन्स खूप जास्त असतील तर मात्र डायबाटी, डायबाबिट आणि डायबॉल पावडर
ही तिन्ही औषधं फॉलोअप डोस मध्ये दिली जातात. दिवसातून 2 वेळा डायबा ऑल घ्यायचंय जेवणानंतर, दिवसातून 1 वेळा सकाळी डायबाटी घ्यायचंय आणि दिवसातून 3 वेळा जेवणानंतर डायबाबीट कॅप्सूल घ्यायचे. तर साधारणतः ही औषधं घ्यावी लागतात. राईट. किट 1 कुणासाठी आहे, किट 2 कुणासाठी, किट 3 कोणासाठी, किट 4 कोणासाठी आहे, या सगळ्या गोष्टी आता इथे डिस्कस झालेल्या आहेत. परंतु हे सगळं डिस्कस केल्यानंतर काही लोकांना असं वाटू शकतं की ही औषधं महाग वाटतायत. बरोबर आहे. असं वाटू शकतं तुम्हाला. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही औषधं महाग नसून ही औषधं स्वस्त आहेत. ही स्वस्त कशी आहेत? आपण तुलना कोणाशी करतो, तर आपण तुलना करतो ॲलोपॅथिक औषधांशी. आणि ॲलोपॅथिक औषधं ही डायबिटीस रिव्हर्सलवर काम करत नाही. ती फक्त डायबिटीस कंट्रोल करण्याचं काम करतात. आणि आयुष्यभर आपल्याला औषधं घ्यावी लागतात. मग समजा आयुष्यभर औषधं घ्यायची आहेत. आता मे बी ₹500 खर्च असेल, ₹1000 खर्च असेल, परंतु जो व्यक्ती 15 ते 20 वर्ष डायबिटिक आहे, त्याचा एव्हरेज खर्च येतो ₹2,500 ते ₹3,000. एव्हरेज म्हणजे आज कमी असेल, पण उद्या वाढतो. म्हणजे मी असेही रुग्ण पाहिलेले आहेत, की ज्यांना 20 वर्ष, 25 वर्ष पासून डायबिटीज आहे आणि त्यांचा महिन्याचा औषधांचा खर्च येतो 7,000 ते 8,000. म्हणजे आजचे ₹500 आणि उद्याचे ₹7,000 ते ₹8,000. हा सगळा एव्हरेज केला तर मंथली खर्च जातो ₹3,000. आणि आता समजा ह्या व्यक्तीला 20 वर्ष डायबिटिक आहे. राईट. महिना 3,000 इंटू 20 इयर्स म्हणजे एका वर्षाचे झाले 36,000, 10 वर्षाचे झाले 3,60,000, 20 वर्षाचे झाले 7,20,000, म्हणजे ₹7,20,000 ह्या व्यक्तीचे डायबिटीसच्या औषधांवर खर्च होणार आहे. आणि इतके 20 वर्ष औषधं घेऊन सुद्धा डायबिटीस मुक्त होता येणार नाही. बरोबर. आणि ह्या कालावधीत जर का चुकून हार्ट अटॅक आला, पॅरालिसिस झाला, किडनी फेल झाली, पायाला जखम झाली, हातपाय कापावा लागला, काय आणि किती भावात पडेल. बरोबर मित्रांनो. जेव्हा कंपॅरिझन करायची, जेव्हा तुलना करायची आहे, तर तेव्हा आपण ती प्रॉपर करणं गरजेचं आहे. आज अशा अनेक लोक आहेत की ज्यांना आम्ही आधी काउन्सिलिंग केली, त्यांनी ट्रीटमेंट सुरू नाही केली कारण की त्यांना किंमत जास्त वाटली. पण कालांतराने त्यांना अधिक पैसे मोजावे लागले. नाशिकची एक महिला आहे, जिला आमच्या स्वास्थ्य प्रचारक अंकिताजींनी काउन्सिलिंग केली होती. पण त्यांना हे औषध महाग वाटलं, त्यांनी औषध घेतलं नाही. त्यांच्या पायाला जखम होती, ती जखम वाढत गेली, वाढत गेली, वाढत गेली आणि अशी परिस्थिती झाली की 7-8 महिन्यांनी डॉक्टरांनी तो पाय कापायचा आहे असं सांगितलं. आणि त्यावेळेस त्या महिलेने जवळ-जवळ ₹1,25,000 ₹1,25,000 भरले आणि पाय कापून घेतला. आता ₹1,25,000 खर्च झाला. पाय कापला गेला. पण डायबिटीस मुक्त झाले का? आता आयुष्यात डायबिटीससाठी औषध गोळ्या घ्यायच्या आहेत की नाही? घ्यायच्या आहेत. आता भविष्यात दुसऱ्या पायाला जखम होणार आहे की नाही? होऊ शकते. दुसरा पायही कापला जाऊ शकतो. आणि असं नाही की फक्त पायांनाच प्रॉब्लेम येईल. मे बी हार्ट अटॅक येईल, मे बी पॅरालिसिस होईल, मे बी डोळ्यांच्या समस्या येतील. म्हणजे समस्या जिथे आहे तिथेच आहे. डायबिटीस जिथे आहे तिथेच आहे. पैसा खर्च झालेला आहे. असे एक नाही तर अनेक लोक आहेत. एक व्यक्ती आहे ज्यांना 15 वर्ष डायबिटिक होता. अचानक दृष्टी गेली. आज 3 वर्षांपासून त्यांना दिसत नाही. माझेच एक जवळचे मित्र आहेत. त्यांना मी सांगितलं, त्यांनी विश्वास नाही ठेवला. ते म्हणाले, "नाही, माझा कंट्रोल चांगला आहे. माझी शुगर कंट्रोलमध्ये आहे. हार्ट अटॅक आला, बायपास करावा लागला. 5 लाखांपेक्षा जास्त खर्च झाला." मग ह्या केसेस काय सांगतात? आपली लोकं किंवा जनरली मराठी समाज काय म्हणतो, "मला त्रास झाला तर मी डॉक्टरकडे जाईन." राइट. मग तेव्हा मी हजार नाही ₹1,00,000 खर्च करेन. तेव्हा माझ्याकडे नसतील तर मी व्याजाने आणेल, कर्जाने आणेल. मग मी खर्च करेल. आग लागल्यावर विहीर खोदणार. मित्रांनो, आग लागल्यावर विहीर खोदू नका, फायदा होणार नाही. डायबिटीज हे विष आहे, विषाची परीक्षा करू नका. आज कंट्रोलमध्ये आहे, परंतु उद्या कंट्रोलमध्ये नसेल आणि मग पश्चाताप करावा लागेल. परंतु वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करून काहीही फायदा होत नाही. तर मी तुम्हाला इथे अजिबात कन्व्हिन्स करणार नाही. जीवन तुमचं आहे, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. पण जर का तुम्ही निर्णय घेतला, योग्य निर्णय घेतला, तर पुढचं जीवन कसं असेल ते आपण पाहू शकतो. राइट मित्रांनो? तर पुढचं जीवन एकदम सुंदर असेल. कसं असेल? तर तुम्ही कल्पनाही करू शकत नाही इतकं चांगलं असेल. क्वालिटी जीवन असेल म्हणजे असं जीवन असेल की जे जीवन जगताना मजा येईल, आनंद येईल. राइट. येणारा प्रत्येक दिवस तुम्ही चांगला जगू शकता. ॲलोपॅथिक औषधं जे आपण घेतो आणि त्या औषधांचे जे साइड इफेक्ट्स आपल्या शरीरावर होतात, त्या औषधांच्या साइड इफेक्ट्स पासून मुक्ती भेटेल. राइट. शरीरात जे ग्लुकोज कधी जास्त, कधी कमी, कधी खुशी, कधी गम, हे जे टेन्शन आहे त्या टेन्शन पासून मुक्ती मिळेल. डायबिटीसमुळे जे काही कॉम्प्लिकेशन्स होणार आहेत, हार्ट अटॅक, पॅरालिसिस, डोळ्यांच्या समस्या, डायलिसिस, किडनीच्या समस्या, गँग्रीन, या सगळ्या जीव घेणाऱ्या गोष्टींपासून मुक्ती मिळेल. वैवाहिक जीवन, येस, वैवाहिक जीवनात नवीन ऊर्जा येईल. पती पत्नींचे संबंध पूर्वीसारखे दृढ होतील. एनर्जी भरपूर असेल, थकवा नसेल, चिडचिडापण नसेल, तुम्ही तुमचं आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकता. मानसिक तणाव, खाऊ की नको खाऊ, खाल्लं तर आणि शुगर वाढली तर, डायबिटीस आहे, मला उद्या काही होणार तर नाही ना, राईट? किडनी तर खराब होणार नाही ना.
असं जे टेन्शन असतं ह्या टेन्शन पासून काय होईल, मुक्ती होईल. आणि सर्वात इम्पॉर्टंट, आजच मी एका व्यक्तीशी बोलत होतो, मला गोड खायला आवडतंच डॉक्टर, राईट. तर तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टींचा आस्वाद पुढील जीवनात घेऊ शकाल. फक्त अति तिथे माती हे तत्व लक्षात ठेवायचं. पैशाची बचत होईल. आज त्या महिलेने किंवा त्या माझ्या मित्राने 5 लाख रुपये खर्च केले, बायपास झाला. डायबिटीस संपला का? डायबिटीस आहे. पण जर का आपण डायबिटीसला रिव्हर्स केला तर आयुष्यभरात ज्या गोळ्या खाणार आहोत त्या गोळ्यांचे पैसे वाचतील. ज्या मोठ्या मोठ्या ट्रीटमेंट कराव्या लागणार आहेत ते पैसे वाचतील. म्हणजे पैसे वाचणार आहेत, राईट. आयुर्मान वाढेल, आयुष्य वाढेल. जनरली डायबिटीस झाल्यानंतर कमीत कमी 10 वर्षाचं आयुष्य कमी होतं. पण जर का तुम्ही डायबिटीस मुक्त झालात तर तुमचं 10 वर्षाचं आयुष्य वाढेल, त्याच्याही पेक्षा जास्त वाढेल, राईट. आणि नवीन आत्मविश्वास असेल, नवीन उमंग असेल, नवीन उत्साह असेल, नवीन जोश असेल, नवीन जीवन असेल, डायबिटीस मुक्त जीवन असेल. हा मित्रांनो, तर निर्णय घ्या आणि ट्रीटमेंट सुरू करा. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमचा जो स्वास्थ्य प्रचारक आहे त्याच्याशी संपर्क साधा. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय भारत, निरोगी भारत, मधुमेहमुक्त भारत. अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता. विश यू ऑल द बेस्ट.